हॅलो. या लेक्चरमध्ये आपण पूर्ण 1.5 वर्षांचे इंटरनॅशनल रिलेशन्स किंवा आंतरराष्ट्रीय संबंध करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपला आहे इराण वर्सेस इस्रायल आणि अमेरिका युद्ध. आता आपल्याला माहिती आहे की इस्रायल आणि अमेरिका ह्या दोघांनी मिळून इराणवर हल्ला केला होता. तर त्याच्यामुळे आपल्याला हे इराण विषयी सगळं माहिती पाहिजे, कारण की आता भारतावर पण त्याचे खूप जास्त वाईट परिणाम दिसत आहे. त्याच्यामुळे इराणचं जे काही आहे सगळी जॉग्राफी, पॉलिटिक्स सगळी माहिती पाहिजे. ते आपण चांगलं करून घेऊ. आता ह्यांनी हमला केला तर ह्यांचं ऑपरेशन पण माहिती पाहिजे. अमेरिकाचं कोणतं होतं? इपिक फ्युरी. त्यानंतर इस्रायलचं होतं लायन्स रोर. त्यानंतर इराणचं होतं ऑपरेशन ट्रू प्रॉमिस. आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा. इराण आहे तर इराणवर हल्ला केला तर इराणनी पण म्हणजे बदला घ्यायचं ठरवलं, तर त्यांनी प्रॉमिस केलं. काय केलं? प्रॉमिस केलं किंवा त्यांनी शपथ घेतली. काय शपथ घेतली? ट्रू प्रॉमिसची. मी खरी शपथ घेतो की मी तुमच्यावर परत हल्ला केली. तर तेच त्यांच्या ऑपरेशनचं नाव होतं ट्रू प्रॉमिस ऑपरेशन. आता इस्रायलचं लक्षात कसं ठेवायचं? लायन्स रोर आहे, तर म्हणजे डोळे बंद करा आणि लक्षात घ्या त्यांचं नाव कोणाचं? इस्रायलचं. आणि तिथं एक सिंह आहे असं लक्षात ठेवा. सिंह काय करतोय? रोअर करतोय. लायन्स रोअर. काय रोअर करतोय? इस्रायल असं काय ते करतोय. तर असं लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात राहील. त्यानंतर अमेरिकेचं इपिक फ्युरी हे बाकीचं लक्षात राहिलं तर लक्षात राहून जाईल. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक आहे इटर्नल डार्कनेस. आता हे जे आहे इस्रायलने लेबनॉन देशावर हल्ले केले. आता लेबनॉन काय? लेबनॉन ह्या देशामध्ये एक म्हणजे ग्रुप आहे हिजबुल्ला म्हणून. तर हिजबुल्ला शिया अतिरेकी गट आहे, तर त्यांच्यावर हल्ले केले. तर ते का बरं केले ते मी काही सांगत बसत नाही, त्यात जास्त वेळ चालला जाईल. ते आपला जो कोर्स आहे त्याच्यामध्ये चांगला एक्सप्लेन केला आहे, हे रिव्हिजन घेतो. ठीक आहे. आता इटर्नल डार्कनेस आहे हे इस्रायलचे लेबनॉन देशावरचे हल्ले आहे, तर हे एक फॅक्ट लक्षात ठेवा. त्यानंतर ऑपरेशन सिंधू. आता इराणवर हल्ले केले, इथं भारतीय लोक खूप आहेत, तर त्यांना भारतातला काढणं, सॉरी, त्या लोकांना भारताने काढणं ही भारताची जबाबदारी आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपण ऑपरेशन सिंधू हे ऑपरेशन लॉन्च केलं होतं. आता ऑपरेशन विषयी मी एक वेगळं लेक्चर घेतलंय, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किंवा इथं पण एकदम पटकन सांगतो, ते लक्षात का ठेवायचं. आता हा समजा भारत आहे. ठीक आहे. भारतामध्ये इथे एक नदी आहे कोणती? गंगा नदी. आणि इथे एक नदी आहे कोणती? सिंधू नदी. आता जे रशिया आणि युक्रेनमध्ये जे युद्ध सुरू होतं, तर त्याच्यासाठी आपण ऑपरेशन गंगा राबवलं होतं. का बरं? कारण की आपली जी गंगा नदी आहे ती आपल्या भारताच्या नॉर्थला आहे, तर नॉर्थच्या नॉर्थ जे रशिया आहे, ठीक आहे, रशिया आणि युक्रेन त्यासाठी. त्यानंतर भारताच्या वेस्ट साईडला, वेस्ट साईड म्हणजे काय? पश्चिम का पूर्व? पश्चिम, बरोबर. पश्चिम हे जी पश्चिम हे आहे साईड आहे, तर त्याच्या पश्चिमेला इराण आहे, बरोबर. तर पश्चिमेची जी नदी आहे आपली ती सिंधू, तर म्हणून त्याचं नाव सिंधू, ऑपरेशन सिंधू आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर मध्यवर्ती लक्षात ठेवायची गरज नाही. त्याच्यानंतर इराणच्या विषयी आपल्याला सगळं काही माहिती पाहिजे, ते आपण चांगलं लक्षात करून घेऊ. आता सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे काय पाहिजे? त्याच्या आजूबाजूचे देश कोणते आहेत ते. तर लक्षात काय ठेवायचंय? तू आ पाक आणि तू आ आ इराक. ठीक आहे. तू आ पाक, तू आ इराक. तू म्हणजे काय? तुर्कमेनिस्तान. ए म्हणजे काय? अफगाणिस्तान. पाक म्हणजे पाकिस्तान. तू म्हणजे परत तुर्की. त्यानंतर ए म्हणजे अझरबैजान आणि ए म्हणजे काय? अर्मेनिया. ठीक आहे. हे बघा, अर्मेनिया. आणि हे इराक राहिलं, इराकचं हे इराक. कुठे गेला इराक? ठीक आहे. इराणच्या बाजूला इराक पण आहे, तर हे देश आहेत, लक्षात ठेवायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ह्याच्यातल्या वॉटर बॉडीज कोणत्या बघून घेऊ. कॅस्पियन सी लागतो. ठीक आहे. कॅस्पियन समुद्र लागतो, ब्लॅक सी लागत नाही, लक्षात ठेवा. कॅस्पियन समुद्र लागतो. त्याच्यानंतर पर्शियन गल्फ आहे आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुज तर सगळ्यांना माहितीच आहे, आणि ते गल्फ ऑफ ओमान आहे. तर हे स्ट्रेट ऑफ हॉर्मुज विषयी आपण वेगळं बघून घेऊ प्रॉपर. आता बघा, ह्याच्यातले जे वाळवंट आहेत ते पण आपल्याला माहिती पाहिजे. दस्त ए लूट आणि दस्त ए कावीर. ठीक आहे. दस्त ए लूट आणि दस्त ए कावीर. दस्त म्हटलं तर वाळवंट लक्षात ठेवा. ठीक आहे. डस्ट पण लक्षात ठेवू शकता, जिथं वाळवंट आहे तर तुम्हाला डस्ट आला तर होमून टाकायचं. दस्त ए कावीर आणि दस्त ए लूट आहे. त्याच्यानंतर एल्ब्रुज माउंटेन्स आहे आणि झॅग्रोस माउंटेन्स आहे, म्हणजे जे पर्वत आहेत ते कोणत्या कोणत्या? एल्ब्रुज पर्वतरांगा आणि झॅग्रोस पर्वतरांगा. आता एल्ब्रुज मध्ये माउंट दमावंत आहे. ठीक आहे. माउंट दमावंत आहे, तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून काय राहिलं का? ठीक आहे, जे काय राहिलं असं पुढे बघून घेऊ. तर लागून असलेले देश तुम्हाला सांगितले तुर्कमेनिस्तान, म्हणजे हे तू आ पाक, तू आ इराक, तर ते तुम्ही लक्षात राहून जातील. त्यानंतर लागून असले पाण्याचे स्रोत, ओमानच्या आखात तुम्हाला सांगितलं, पर्शियन गल्फ, त्याच्यानंतर कॅस्पियन समुद्र ते पण आहे. नद्या करून झेज, सॉरी डेज आणि कारखेय आणि दियाला, ह्या 4 नद्या आहे. फक्त एकदा वाचून घ्या, म्हणजे नद्यावर विचार पण शकतात, पण ठीक आहे वाचून घ्या. करून, डेज, कारखेय आणि दियाला. वाळवंट तुम्हाला सांगितले दस्ते कावीर आणि दस्ते लूट. दस्त काय लक्षात ठेवाय? डस्ट. ठीक आहे. पर्वतरांगा झॅग्रोस आणि अल्बोर्स. ठीक आहे. तर ह्या अल्बोर्स मध्ये एक माउंट आहे सगळ्यात उंचवाला तिथलं, कोणतं? दमावंत. ठीक आहे. त्यानंतर भौगोलिक विस्तार आणि लोकसंख्या अशा दोन्ही बाबतीमध्ये त्याचा 17वा क्रमांक आहे आपल्या इराणचा. त्याच्यानंतर सर्वाधिक लोकसंख्या असलेला समुदाय कोणता आहे? शिया मुस्लिम. तर हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. हे पण इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, शिया मुस्लिम. ठीक आहे. त्याच्यानंतर न्यूज मधील बाकी ठिकाणं होती त्याच्यातले, तर ते आपल्याला माहिती पाहिजे. पहिलं म्हणजे काय? होर्मुजची समुद्रधुनी. आता होर्मुजची समुद्रधुनी कुठे आहे बघा, इथं होर्मुजची समुद्रधुनी आहे. ठीक आहे. स्टेट ऑफ हॉर्मुज बनतो. तर हे कोणत्या 2 बॉडीला कनेक्ट करते? गल्फ ऑफ ओमान आणि पर्शियन गल्फ, ह्या दोघांना कनेक्ट करते. ठीक आहे. आता आणखी त्याच्यातलं देश कोणते आहेत ते पण आपल्याला माहिती पाहिजे. ते म्हणजे त्याला जोडणारे देश कोणता आहे? हे इराक आहे आणि युएई. तर युएई नाही आहे आपल्याला, युएई जरी वाटत असेल पण युएई नाही आहे. तिथं आहे ओमान. ओमानचं बघा इथे टोक दिसते, तर ते टोक ओमानचं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर ओमान आणि इराणच्या मध्ये आहे. तर लक्षात काय ठेवायचंय? ओई, काय? ओई हॉर्मुज. जेव्हा पण तुम्ही हॉर्मुज म्हणाल तर फक्त हॉर्मुज नाही लक्षात ठेवायचं, ओई हॉर्मुज असं लक्षात ठेवायचं. ओ म्हणजे ओमान, ई म्हणजे इराक, सॉरी इराण. ठीक आहे.
हे लक्षात राहील तुमच्या. त्यानंतर बाब अल मंदेब. आता बाब अल मंदेब हे जे आपलं इकडे सौदी अरेबिया इकडे इकडे ओमान आहे आणि इकडे येमेन वगैरे आहे. तर येमेनच्या इकडे आफ्रिका लागतो. त्या ह्या आफ्रिकेच्या इथे जो गल्फ आहे तर तो आहे बाब अल मंदेब. ठीक आहे, लक्षात ठेवा. तो गल्फ म्हणजे आफ्रिकेत दोन देश आहेत. कोणते कोणते आहेत? येमेन तर इकडला आहे आणि आफ्रिकेतील जिबोटी आणि इरिट्रिया या दोन देशांना लागतंय. लक्षात काय ठेवायचं? इजीए बाब अल मंदेब. ठीक आहे, इजीए हे लक्षात ठेवताना ओई हॉर्मुझच लक्षात ठेवा. बाब अल मंदेब लक्षात ठेवा. इजीए बाब अल मंदेबच लक्षात ठेवा. ई म्हणजे काय? इरिट्रिया आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जी म्हणजे जिबोटी आणि बाब अल मंदेब तर हे आहे. ठीक आहे. त्यानंतर तांबड्या समुद्राला म्हणजे रेड सीला एडेन आकाशाशी जोडत असतं. त्यानंतर साऊथ पार्स हे एक लक्षात ठेवा. इथं गॅस फील्ड आहे मोठीवाली. तर साऊथ पार्स कुठे आहे? हे कतार आहे. कतारच्या वरती इथे गॅस फील्ड आहे अशी मोठीवाली. आणि इथे अर्धा भाग, हा अर्धा भाग जो साऊथचा आहे तो आहे कतारचा, पण त्याला तो कतारच्या वरती आहे. ठीक आहे, तो कतारच्या वरती आहे म्हणून त्याला काय म्हणतात? नॉर्थ फील्ड. आणि इथे जो नॉर्थचा भाग आहे तो इराणच्या साऊथला आहे, म्हणजे त्याचा साऊथ पार्स म्हणले त्यांनी. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. साऊथ पार्स इराणचा नैसर्गिक वायू क्षेत्र आहे. त्याच्यानंतर खर्ग बेट आहे, ते पण इथंच आहे. खर्ग बेट, तर तिथून जवळपास सगळी जी निर्यात होते जवळपास ती खर्ग बेटावरून होती. तर हे लक्षात ठेवा. खर्ग बेट पण हे इराणचे आहेत. तर हे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या सांगितल्या तुम्हाला. त्या न्यूज मधले असलेले ग्रुप्स. आता हे आयआरजीसी आहे. आयआरजीसी म्हणजे हे इराणचा म्हणजे मिलिटरी ग्रुप आहे. मिलिटरी म्हणण्यापेक्षा त्या मिलिटरीला पॅरल असलेला म्हणजे समांतर असलेला, म्हणजे त्याच्याकडे पॉवर्स पण आहेत बरेचसे, पण ते मोस्टली रिलिजियस कामासाठी ते वापरतात आयआरजीसी. तर एवढंच लक्षात ठेवा. इराणच्या आर्मीला समांतर आहे. ठीक आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हिजबुल्ला. आता हिजबुल्ला तुम्हाला मग सांगितलं लेबनॉन मधला शिया अतिरेकी ग्रुप. आता लेबनॉन ही कंट्री आहे, तर त्याच्यामध्ये हा जो शिया अतिरेकी ग्रुप आहे तर इथे शिया मुस्लिम असल्यामुळे तर हे त्यांना सपोर्ट करतात इराणला. ठीक आहे, त्याच्यामुळे जे इस्रायल वगैरे त्यांनी हल्ला केला होता आणि त्याचं ऑपरेशन कोणतं होतं? ऑपरेशन इटर्नल डार्कनेस. ठीक आहे, इस्रायलचं. त्यानंतर हौती हा ग्रुप आहे येमेन मधला. तर हा इराण समर्थित बंडखोर ग्रुप आहे हा पण. तर हे दोन ग्रुप लक्षात ठेवा, हिजबुल्ला आणि हौती. ठीक आहे. त्याच्यानंतर इकोसोक मध्ये भारताची निवड झाली. तर इकोसोक मध्ये 4 बॉडीजवर भारताची निवड झाली. तर 4 बॉडीज लक्षात ठेवू नका. फक्त लक्षात ठेवा इकोसोक मध्ये भारताची निवड काळासाठी कोणते? 2027 ते 2030 पर्यंत. आता ह्या 4 बॉडीज आहेत, तर त्याच्यापैकी एक बॉडी आहे कमिटी ऑन इकॉनॉमिक, सोशल आणि कल्चरल राईट्स. तर ह्याच्यामध्ये प्रीती सरण यांची पुनर्निवड झालेली आहे. लक्षात ठेवा, प्रीती सरण हे नाव. त्यानंतर इकोसोक हे काय आहे? हे संयुक्त राष्ट्राचे 6 अवयव आहे, म्हणजे जे युएनजीसी आहे म्हणजे गव्हर्नन्स काउन्सिल आहे, त्यानंतर सिक्युरिटी काउन्सिल वगैरे आहे. तर त्याच्यापैकी एक अवयव म्हणजे हे इकोसोक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मुख्यालय न्यूयॉर्क अमेरिकेमध्ये. त्याच्यानंतर नेपाळमध्ये निवडणूक झाली आपल्याला माहिती आहे, जेनझी रिव्होल्युशन झालं. त्याच्यानंतर बॅलेन्स म्हणजे ज्या कारकी होत्या तिथल्या ज्या तिथल्या जस्टिस होत्या तर त्या तात्पुरत्या प्राईम मिनिस्टर म्हणून तिथे लागल्या होत्या कार्की. ठीक आहे, सुशीला कार्की. तर त्याच्यानंतर निवडणूक झाली. तर त्या निवडणुकीमध्ये बालेंद्र शाह हा निवडून आलेला आहे. ठीक आहे, तर बालेंद्र शाह हा रॅपर वगैरे होता आणि त्याचा विजय पक्ष कोणता होता? राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्याचं नाव नाही विचारणार कारण की खूप फेमस झाला आहे आणि त्याचं विचारतील काय? राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष, त्याचा पक्ष विचारतील. ठीक आहे. त्यानंतर तिथल्या निवडणुका कशा होतात? फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम, जसं भारतातले होतं तसा, फक्त तेवढीच आहे. ठीक आहे, पण जे काय त्याला नेपाळ आहे, नेपाळमध्ये फक्त 5 द पोस्ट सिस्टीम न राहता तिथं प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन पण आहे. तर हे मिक्स पद्धतीचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बालेंद्र शाह याच्याविषयी हा रॅपर आहे, गायक आहे. त्यानंतर शिक्षण म्हणजे भारतामध्ये एमटी केलं त्यांनी विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट व्हीटीयू मधून त्यांनी केलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर रायसिना संवाद. आता हे लक्षात ठेवा, ह्या वर्षीची थीम रायसिनाची, कारण की भारतामध्ये आता म्हणजे दरवर्षी भारतात होतं, रायसिना भारतामध्येच आहे. जे दिल्ली आहे तर दिल्लीमधले जे हिल्स आहेत तर त्याला रायसिना हिल्स म्हणतो आपण. तर ते रायसिना संवाद म्हणतो, त्याच्यामुळे तिथं नवी दिल्ली दरवर्षी होतात आणि हा 11वा संवाद होता. ह्यावेळीची थीम काय होती? संस्कार ह्यावेळीची थीम होती. तर संस्कार, असर्शन, अकोमोडेशन आणि ऍडव्हान्समेंट. तर फक्त संस्कार जरी लक्षात ठेवलं तरी चालून जाईल आपल्याला. ठीक आहे, थीम संस्कार आहे. आणि फिनलँडचे स्टब आले होते यावेळेस. ठीक आहे, प्रमुख पाहुणे म्हणून. तर फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष आहे अलेक्झांडर स्टब. तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा, फिनलँडचे स्टब आणि संस्कार थीम हे. ठीक आहे. त्याच्यानंतर बोर्ड ऑफ पीस. आता हे अमेरिकेनी नेतृत्व काढून जे गाझापट्टी वगैरे आहे, जे इस्रायलच्या बाजूला गाझा आहे, इस्रायलने गाझावर पण हल्ले केले होते ना, तिथे शांतता नांदावी त्यासाठी अमेरिकेने नेतृत्व केलं बोर्ड ऑफ पीस साठी. तर हे अमेरिकेचे नेतृत्व आहे, फक्त एवढंच लक्षात ठेवा. आणि भारत याच्यात नाहीये. ते विचारते भारत आहे का? तर नाहीये, भारत नाहीये. तर ह्या दोन गोष्टी बोर्ड ऑफ पीस साठी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एज अजून काही आहे का तिथं? अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वगैरे. त्याच्यानंतर एज ए आय पॅकेज जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, पण ठीक आहे, माहिती असू द्या. हे जे अमेरिकेने काढलेलं आहे, जे आपलं इंडो पॅसिफिक एरिया आहे पूर्ण, म्हणजे भारतापासून तो पूर्ण पॅसिफिक एरियापर्यंत, तो सगळ्या क्षेत्रामध्ये तो सगळ्या एरियामध्ये काय स्मार्टफोनचे वगैरे जे काही असेल नवीन नवीन टेक्नॉलॉजी वगैरे ते देण्यासाठी युएसए ने सुरुवात केली. ठीक आहे, तर हे असं आहे म्हणजे विदेशी सहाय्य करण्यासाठी आहे. त्यानंतर
शाश्वत रस्ते सुरक्षा वित्त पुरवठा प्रकल्प किंवा सस्टेनेबल रोड सेफ्टी फायनान्सिंग प्रोजेक्ट हा युनायटेड नेशन रोड सेफ्टी फंडनी सुरू केला भारताला रस्ता सुरक्षेसाठी मदत करण्यासाठी. जास्त इम्पॉर्टंट नाहीये, ठीक आहे. त्यानंतर दुसरी ग्लोबल हिट अँड कूलिंग फोरम. आता हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. हे भारतामध्ये झालं होतं दुसरं वालं, ठीक आहे, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. आता कुठं दिल्लीमध्ये झालं होतं आणि हे कशासाठी ग्लोबल हिट अँड कूलिंग फोरम. आता ग्लोबल हिट होत आहे ते आपल्याला माहिती आहे आणि आपल्याला कुलिंग करायचे, शाश्वत कुलिंग म्हणजे एसी वगैरे लावून कुलिंग नाही, झाडं वगैरे लावून कुलिंग करायचे, ठीक आहे. तर हे वाढत्या उष्णतेपासून शाश्वत थंडी करण्याचा मार्ग शोधण्यासाठी ही म्हणजे भारतामध्ये झाली होती दुसरी वाली. तर नवी दिल्ली लक्षात ठेवा. त्यानंतर ब्रिक्स. आता भारताकडे अध्यक्षपद आलंय, ब्रिक्स विषयी आपण थोडंसं पुढे चांगल्या पद्धतीने बघून ठेवू, ठीक आहे. फक्त इथं एवढी लक्षात ठेवा की थीम याची कोणती आहे, बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी, हे यावरची थीम आहे. तर फक्त थीम काय लक्षात ठेवायची, ब्रिक्सची बिल्डिंग ही थीम आहे. बिल्डिंग काय काय करायचंय, रेझिलियन्स, इनोव्हेशन, कॉर्पोरेशन आणि सस्टेनेबिलिटी, ठीक आहे. तर हे उभारणी वगैरे जे काही मराठी तुम्हाला करायचं तर मराठीत उभारणी करून टाका, पण मला तरी वाटतं ते इंग्लिश मधून करणं जास्त इझी आहे, कारण की हे ट्रिक आपल्या लक्षात राहतं. ब्रिक्सची बिल्डिंग. त्याच्यानंतर बिमस्टेक. आता बिमस्टेकची यंग प्रोफेशनल एक्सचेंज प्रोग्राम हा पहिला झाला होता, तो लक्षात ठेवायचा आहे, मुंबई आणि पुण्यामध्ये झाला होता, त्याच्यामुळे हा जास्त इम्पॉर्टंट आहे. बिमस्टेकचा यंग प्रोफेशनल एक्सचेंज प्रोग्राम मुंबई पुण्यामध्ये झाला होता. त्यानंतर आसियान भारत सागरी सहकार्य वर्ष, तर म्हणजे हे भारताने डिक्लेअर केलंय की 2026 ला, तर हे पण एक लक्षात ठेवून द्या, इम्पॉर्टंट आहे, भारताने डिक्लेअर केलंय म्हणून. जे आसियन कंट्रीज आहेत, भारत हा आहे आणि भारताच्या इकडे ज्या आसियन कंट्रीज आहेत तर त्या कंट्रीज टोटल, त्या कंट्रीज ज्या आहेत तर ते आणि भारताचं कॉपरेशन असं हे पूर्ण मेरिटाईम म्हणजे समुद्राचं कॉपरेशन असणार आहे. तर ते 2026 ला आपण डिक्लेअर केले. त्यानंतर ग्लोब नेटवर्क. आता ग्लोब साठी एकच लक्षात ठेवा, भ्रष्टाचार विरोधी ग्लोब, ठीक आहे, भ्रष्टाचार विरोधी आहे. आता ह्याचा फुल फॉर्म वगैरे ठीक आहे वाचून घेतो. ग्लोबल ऑपरेशन नेटवर्क ऑफ अँटी करप्शन लॉ एन्फोर्समेंट ऑथॉरिटीज, म्हणजे जेवढे पण देश आहेत त्याच्यामधले, तर त्या देशांच्या ज्या एन्फोर्समेंट, जसा भारतातले पण जे काय असतं ते ईडी वगैरे ज्या पण कोणत्या गोष्टी आहेत, सीबीआय वगैरे, तर त्या संस्था ह्या याच्यात आहे, ठीक आहे, ग्लोब नेटवर्क मध्ये. तर याची बैठक 2026 भारतामध्ये झाली होती. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं हे कशासाठी आहे, भ्रष्टाचाराच्या विरोधी आहे, ठीक आहे, ग्लोब नेटवर्क. त्याच्यानंतर हे युएनच्या अंडर वगैरे, आणि 2021 ला जे G20चा इनिशिएटिव्ह झाला होता, सॉरी G20ची समिट झाली होती, तर त्याच्यामध्ये हा इनिशिएटिव्ह घेण्यात आला होता, ग्लोब नेटवर्क, ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर अमेरिका आणि रिलायन्स इंडस्ट्रीज ह्याच्यामध्ये रिफायनरीसाठी भागीदारी झाली होती. पुढे टेक्सासमध्ये रिलायन्स रिफायनरी ओपन करणार आहे, ठीक आहे. त्यानंतर वॉटर फॉरवर्ड इनिशिएटिव्ह हा थोडासा इम्पॉर्टंट आहे, हा वर्ल्ड बँकेने काढलेला आहे आणि याचा उद्दिष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. नेहमी ते उद्दिष्ट विचारत असतात. उद्दिष्ट काय, 1 अब्ज लोकांसाठी जल सुरक्षा पोहोचवण्याचे म्हणजे पुरवण्याचे काय, किती कधीपर्यंत, 2030 पर्यंत, ठीक आहे, लक्षात ठेवा. 1 अब्ज लोकांसाठी जल सुरक्षा सुधारण्याचे लक्ष 2030 पर्यंतचे आहे. हे वॉटर फॉरवर्ड इनिशिएटिव्ह वर्ल्ड बँकेचा. त्यानंतर वर्किंग हॉलिडे प्रोग्राम हा भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांदरम्यान म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. स्वामी विवेकानंदाचा पुतळा सिएटल मध्ये, तो पण जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. 14वी WTO मंत्री परिषद समिट ही याउंडे कॅमेरून मध्ये झाली होती, ही पण इम्पॉर्टंट आहे. हे थोडंसं लक्षात ठेवून द्या. स्कारबोरो शोल, तर हे तीन देश याच्यावर थोडासा अधिकार गाजवत आहेत. कोणते कोणते, चीन, फिलिपाईन्स आणि तैवान, ठीक आहे. तर ह्या देशामध्ये स्कारबोरो शोल, ठीक आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड युथ पार्लमेंट हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवून द्या. आता इथं स्तुती प्रधान आहे आपल्या सिक्कीम मधल्या, ठीक आहे. तर त्यांनी यांची निवड भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी झाली आहे वर्ल्ड युथ पार्लमेंटमध्ये. तर लक्षात काय ठेवायचं, वर्ल्ड युथ पार्लमेंटमध्ये भारताची स्तुती झाली आहे, ठीक आहे. स्तुती म्हणजे स्तुती प्रधान, आणि वर्ल्ड युथ पार्लमेंट म्हणजे जे पण पार्लमेंटरी असतात, जे यंग जे लोक असतात ते पूर्ण देशाचे एकत्र येतात, तर तेच आहे, ठीक आहे. तर स्तुती आहे, लक्षात ठेवा एवढंच. त्याच्यानंतर 18वी ब्रिक्सची चेअरमॅनशिप. आता हे पण खूप जास्त महत्वाचे आहे. आता मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की ब्रिक्सचे समिट भारतामध्ये होणार आहे ह्या वर्षी, म्हणजे पूर्ण अध्यक्षपद भारताकडे आहे 2026चं, ठीक आहे. तर ते 18वी टोळल होती. तर कुठून आली भारताकडे, ब्राझीलकडून भारताकडे आले. ब्राझीलकडे कुठून आली होती, रशियाकडून, ठीक आहे. रशिया, ब्राझील, आता भारत, ह्या 2-3 गोष्टी लक्षात पाहिजे, म्हणजे ऍटलीस्ट मागची 2 तरी लक्षात पाहिजे. याच्यावर ऑलरेडी एकदा प्रश्न विचारून झालेला आहे की कोणती कुठे झाली होती, लेटेस्ट वाल्या विचारल्या त्या. तर आता भारताकडे आल्या, ते जास्त डीप मध्ये विचारू शकतात, याची हिस्ट्री विचारू शकतात, कारण की आता पूर्ण भारताकडे याचं पूर्ण वर्षभराचं अध्यक्षपद आहे आणि अजून पूर्ण फायनल सबमिट व्हायचे आहे. बाकी छोट्या मोठ्या त्या शेर्पा शुरपांच्या होत आहेत, चालू आहेत त्यांच्या, ठीक आहे. ते आपल्याला माहिती पाहिजे. थीम कोणती आहे, बिल्डिंग, म्हणजे आपण मगाशी बघितलं होतं ब्रिक्सची बिल्डिंग, ठीक आहे. तर रेझिलियन्स, इनोव्हेशन वगैरे काहीतरी आहे, ठीक आहे. बघा, बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कॉपरेशन अँड सस्टेनेबिलिटी, तर ही ह्या वर्षीची थीम आहे, ठीक आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायची इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ह्या आधी भारताकडे 2012, 16 आणि 21 चे अध्यक्षपद होतं. त्यानंतर आता परत 2026 अध्यक्षपद आलेलं, म्हणजे आलटून पालटून येत असतं, ठीक आहे. आता ह्याची पूर्ण हिस्ट्री माहिती पाहिजे, कारण की आता एक्सपान्शन खूप जास्त झालंय. टोटल आता 11 आहेत, ठीक आहे. आता त्या सांगतो, तुम्हाला पूर्ण हिस्ट्री सांगतो.
आता मॅप मधून बघू आपण. हे आहे नॉर्थ अमेरिका, त्यानंतर हा साऊथ अमेरिका, ठीक आहे. आणि इकडे आहे आफ्रिका, नंतर इकडे गल्फ कंट्रीज आहेत, इकडे भारत आहे, इकडे आहे इंडोनेशिया वगैरे, आणि इकडे रशिया, आणि इकडे ऑस्ट्रेलिया वगैरे, ठीक आहे. आता ऑस्ट्रेलियाकडे जायचं नाही आपल्याला, वरती युरोप आणि इकडे रशिया. तर आपल्याला काय पाहिजे, ब्रिक्स, ठीक आहे. तर ब्रिक्सच्या आधी एक जिम ओनिल होता, ठीक आहे. जिम ओनिल नावाचा एक माणूस होता, त्यांनी ब्रिक नावाची कन्सेप्ट दिली होती. ब्रिक म्हणजे कोणते देश, हा ब्राझील आहे, ठीक आहे. ब्राझील, त्याच्यानंतर रशिया, बी फॉर ब्राझील, आर फॉर रशिया, त्यानंतर BRI, आय फॉर इंडिया, सी फॉर चायना, BRIC, ही कन्सेप्ट दिली. त्यानंतर एका वर्षाने म्हणजे 2010 ला जो आफ्रिकेतला खालचा देश आहे साऊथ आफ्रिका, तर जो साऊथ आफ्रिका म्हटलं मला पण यायचं आहे, तर तेव्हा काय झालं, ते BRICS म्हणजे साऊथ आफ्रिका 2010 ला, ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं, 2024 ला परत एक्सपान्शन झालं, त्या आय वाल्या 3 कंट्रीज आल्या, आणि 2025 ला आय वाली अजून एक कंट्री आली. 2024 ला ह्या 3 कंट्री सोबत अजून एक कंट्री होती, कोणती, सौदी अरेबिया. ते सांगतो सगळ्या तुम्हाला, ठीक आहे. आता बघा कोणत्या कोणत्या कंट्रीज होत्या. पहिली म्हणजे इथं इजिप्त आहे, ठीक आहे. 2024 ला आलेल्या कंट्रीज सांगतो. इजिप्त आलेली, त्याच्यानंतर इथिओपिया एक आलेली आहे, हे बघा इथं इथिओपिया आहे, आणि इरिट्रिया पण आहे इथे, पण इरिट्रिया नाही आहे त्याच्यात, ठीक आहे. वरून कन्फ्युज होईल तुम्हाला, इथं सगळे सांगतो, ट्रिक सांगितले इथं, ते सगळं सांगतो, ठीक आहे. आता इथिओपिया आहे, त्यानंतर इथे इंडोनेशिया ही 2025 ला आलेली आहे. अजून कोणती आली होती, इराण सांगितलं का, हा हे इराण पण आहे, इथं इराण पण आहे, आणि सौदी अरेबिया आहे, ठीक आहे. हे 2024 ला आलेले, आणि UAE पण आहे, ते ह्या 2024 ला आलेल्या आहे, आणि इंडोनेशिया हे 2025 ला आली होती, ठीक आहे. म्हणजे थोडं कन्फ्युज झालं असेल, तुम्हाला प्रॉपर इथे सांगतो बघा. हे ब्राझील, रशिया, चायना, इंडिया, हे ब्रिक्स झालं होतं आधी. त्याच्यानंतर साऊथ आफ्रिकाला ब्रिक्स झालं, ठीक आहे, 2010 ला. त्याच्यानंतर 2024 ला एक्सपान्शन झालं, इराण, इजिप्त, त्याच्यानंतर इथिओपिया आलं, आणि हे काय म्हणतात UAE आणि सौदी अरेबिया, आणि इथे आहे इंडोनेशिया, हे 2025 ला आलं, ठीक आहे. तर हे आपल्याला सगळं माहिती पाहिजे. आणि इथं गोल का बरं केलाय, कारण की हा जो आहे सौदी अरेबिया, तर ह्या काही जण म्हणतात, म्हणजे काही प्रायव्हेट रिपोर्ट्स किंवा न्यूज चॅनल्स वगैरे म्हणतात की सौदी अरेबिया अजून फुल मेंबर नाही, पण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेलं भारताच्या, की आता जे ब्रिक्सची समिट होणार आहे तर त्याच्यात सौदी अरेबियाला 11वा मेंबर म्हटलेला आहे, ठीक आहे. 11 नाही, ऍक्च्युअली 11 मेंबर मध्ये सौदी अरेबियाचं नाव आहे, ठीक आहे. तर हे सौदी अरेबियाला जर प्रश्न आला तर हो म्हणायचं. काही करंट अफेअरच्या बुकमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्या सोर्सेसमध्ये सौदी अरेबिया दिलेला नाही आहे, ठीक आहे. लक्षात ठेवा, सौदी अरेबिया आहे, ठीक आहे. कारण की ते ओरिजिनल आपलं जे सोर्स आहे, कारण त्याला त्यांची ओरिजिनल वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये सौदी अरेबियाला काय मेंबर दाखवले आहे, त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे सौदी अरेबिया पण आहे, ठीक आहे. ते तुम्हाला सांगितलं 2001 ला जिम ओनिल होतं, त्यांनी संकल्पना दिली. 2009 ला ब्रिक्सची स्थापना झाली, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना होता. 2010 ला ब्रिक्स मध्ये साऊथ आफ्रिकाला. त्यानंतर 2024 ला ब्रिक्स प्लस झाले. ते ब्रिक्स प्लस कोणते, 5 पूर्ण सदस्य आले. कोण कोण, ब्रिक्स मध्ये इराण आला, इजिप्त आला, इथिओपिया आला, UAE, आणि सौदी अरेबिया. त्यात आणखी एक 2025 ला 11वा सदस्य आलेला इंडोनेशिया, ठीक आहे. तर इंडोनेशिया हा लेटेस्ट वाला सदस्य आहे. तर ई वाले 4 आहे, ठीक आहे. ब्रिक्स आपल्याला माहिती आहे, ब्रिक्स पार्ट झाले. त्यानंतर ई वाले 4 आहेत. ई वाले 4 कोणते कोणते आहेत, हा इजिप्त, इथिओपिया आहे, इरिट्रिया नाही, ते सगळं सांगतो तुम्हाला, एकदा कन्फ्युज होऊ नये म्हणून एक्स्ट्रा पण लिहून देतो तुम्हाला. त्यानंतर UAE एक आहे, त्याच्यानंतर सौदी अरेबिया एक आहे, आणि इंडोनेशिया आहे, ठीक आहे. तर असे टोटल, आणि इराण एक राहिला होता, तर इराण एक आहे. तसे 4 ई वाले आहेत, UAE, सौदी अरेबिया हे आहेत, ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ई वरून कन्फ्युज होऊ नये. आता त्यांना माहिती आहे पोरं असे ई वरून पाठ करतील, म्हणून ते तिथे 4-5 देतील नाव, त्यापैकी कोणतं नाही ते विचारतील, आणि ते इरिट्रिया टाकतील, इक्वेडोर टाकतील, इस्टोनिया टाकतील. म्हणजे मला तरी ई वरून हे 3च आठवले, अजून असेल एखादी कोणतरी, एल सॅल्वाडोर वगैरे पण आहे वाटतं, पण ते विचारणार नाही तेवढं, पण ठीक आहे. तर ह्या कंट्रीज आहेत. तर ह्या कंट्रीज लक्षात ठेवा की ह्या कंट्रीज नाही आहेत. इक्वेडोर, इस्टोनिया, आणि इरिट्रिया नाही आहेत, ह्या लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर भारताच्या अध्यक्षतेखालील पहिली शेर्पा बैठक झाली. आता शेर्पा म्हणजे काय असतो, की जो आपला प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आहे, किंवा प्रत्येक देशाचे जे प्राईम मिनिस्टर किंवा अध्यक्ष वगैरे असतात, तर त्यांना रिप्रेझेंट करणारा एखादा माणूस असतो, तर तो म्हणजे शेर्पा, ठीक आहे. तर तो शेर्पाची बैठक झाली दिल्लीमध्ये, आता ह्या वर्षीची पहिली. आणि ह्या वर्षीचे कोण आहेत आपले शेर्पा, सुधाकर दळेला, ठीक आहे. दमू रवी नाही आहे, हे मी मागं कोर्समध्ये चुकून दमू रवी लिहून दिलं होतं, आणि आपल्या ज्या नेमणुकाचं जे लेक्चर आहे ते मी बरोबर घेतलंय, सुधाकर दळे म्हणून. तर दमू रवी नाही आहे, सुधाकर दळेला. लक्षात ठेवा, दमू रवी हे मागच्या वर्षी होते, ठीक आहे. तर ते चुकून झालं असेल. तर ब्रिक्सचा शेर्पा दळायला गेला, असं लक्षात ठेवायचं आहे. दळायला गेला म्हणजे काय, दळून आलाय म्हणजे दलेला, ठीक आहे. सुधाकर दळेला. नंतर ब्रिक्स नेटवर्क ऑफ युनिव्हर्सिटी, तर ह्याच्यामध्ये पंजाब कृषी विद्यापीठाचा समावेश करण्यात आलाय, ही गोष्ट लक्षात ठेवून द्या, ठीक आहे. त्यानंतर G4 नेशन आणि कॉफी क्लब. आता आपल्याला माहिती आहे युनायटेड नेशन आहे, तर युनायटेड नेशन मध्ये म्हणजे खूप जास्त प्रमाणात म्हणजे ते खूप जास्त जुनी पण आहे, आणि रेड्युनंट पण झाली. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय म्हणतात रिफॉर्म्स करायचे, ठीक आहे. तर त्यासाठी भारत आणि काही देशात मागे लागले युनायटेड नेशनच्या. तर तुम्ही बदल करा. ते G4 देश आहेत. ते 4 देश कोणते आहेत, ब्राझील आहे, भारत आहे, जर्मनी आहे, आणि जपान, हे 4 देश आहे. BBJJ, ब्राझील, भारत, जर्मनी, जपान, हे 4 देश आहेत, लक्षात ठेवा, ठीक आहे. हे G4 चे मेंबर आहेत. आता यांचा उद्देश काय, की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये आपल्याला काय रिफॉर्म्स आणायचे, ठीक आहे.
आणि त्याच्या उलट कॉफी क्लब आहे G4 ला विरोध करणारे, म्हणजे जे हे 4 देश आहेत त्यांच्या आजूबाजूचे देश आहेत. तर हे फक्त एवढे देश नाहीत, हे जवळपास 60-70 जवळपास देश आहेत कॉफी क्लब मध्ये. तर यांचं आधी नाव काय होतं, युनायटिंग फॉर कन्सेन्सस. तर ह्याच्यात इटली आहे, इजिप्त आहे, पाकिस्तान म्हणजे भारताला अपोज करणार पाकिस्तान आहे, त्यानंतर फ्रान्स वगैरे इटली अपोज करणार, तर मेक्सिको इत्यादी देशांचा समावेश असलेला ग्रुप आहे. आणि उद्देश काय, G4 ला विरोध करणे. ठीक आहे. आता UNSC हे काय हे पण माहिती पाहिजे. आता युनायटेड नेशनचे टोटल 6 ऑर्गन्स आहेत, ते आपल्याला माहिती आहे. आता कोणते आहेत ते आठवते तुम्हाला, हे बघा, हे युनायटेड नेशन आहे टोटल, तर त्याचे टोटल 6 ऑर्गन्स आहेत, ते आपल्याला माहिती पाहिजे कोणते कोणते ऑर्गन्स आहेत. ठीक आहे. पहिलं म्हणजे युनायटेड नेशन काय जनरल असेंब्ली. बरोबर, जनरल असेंब्ली जी बसते, तर जनरल असेंब्लीला सेक्रेटरिएट पण लागतो, सेक्रेटरी वगैरे लागतात, सचिव वगैरे, तर सेक्रेटरिएट. ठीक आहे. जनरल असेंब्ली, सेक्रेटरिएट, त्यानंतर सिक्युरिटी काउन्सिल आहे ज्याचं आपल्याला रिफॉर्म करायची आहे ती. त्यानंतर अजून एक काय असं ट्रस्टीशिप असतं. बरोबर, ट्रस्टीशिप असतं. त्याच्यानंतर अजून ICJ, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. अजून एक असतं यार, सहावं कोणतं आहे, इकोसोक ते आपण मगाशी बघितलं होतं. इकोसोक नाही का, जिथं भारताची निवड झालेली. इकोसोक बघा, इकोसोक मध्ये भारताची निवड झाली आहे. तर हे असे टोटल 6 आहे. ठीक आहे. तर युएनच्या 6 ऑर्गन्स पैकी एक ऑर्गन आहे UNSC. ठीक आहे. 5 स्थायी सदस्य आहेत, परमनंट मेंबर्स आहेत. कोणते कोणते, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, चीन आणि रशिया. ठीक आहे. 10 अस्थायी सदस्य असतात. आता ह्याच्यामध्ये ह्या वर्षी परत निवडणूक झालेली आहे, तर त्याच्यामध्ये हे बहरीन, कोलंबिया, DR कॉंगो, त्यानंतर लायबेरिया आणि हे लाटविया वगैरे आहेत. हे जास्त विचारणार नाही केलं तरी वाचू नका, उगाच तुम्हाला जास्त हे होऊन जाईल. ठीक आहे, बर्डन येऊन जाईल. तर 10 अस्थायी सदस्य असतात, एवढे लक्षात ठेवा. आणि UNGA द्वारे 2 वर्षासाठी ते निवडून येतात. ठीक आहे. तर हे जे निवडून आले दर 2 वर्षासाठी येणार आहे. ठीक आहे. आता भारत सध्या ह्याच्यामध्ये अस्थायी सदस्य नाहीये, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवून द्या. फक्त ह्याचे जे स्थायी सदस्य आहेत किंवा परमनंट मेंबर्स आहेत तेवढे लक्षात ठेवून द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर नाटो. आता नाटो काय, आता आपल्याला माहिती आहे युक्रेन रशिया वगैरे युद्ध सुरू होतं, तर त्याचं जे मूळ कारण आहे तर तेच आहे, युक्रेन रशियाचं युद्धाचं नाटोच आहे. आता नाटो आहे ते USA आहे. आणि आता इराणच्या युद्धामध्ये पण त्या अमेरिकेने नाटोच्या कंट्रीजला मदत वगैरे खूप मागितली होती. तर नाटोचे आपल्याला हे बेसिक माहिती पाहिजे, नेमकं काय आहे ते. ठीक आहे. तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, किंवा त्याला वॉशिंग्टन ट्रिटी पण म्हणतात. आता ही स्थापना कुठे झाली होती, 1949 ला वॉशिंग्टन DC इथं. ठीक आहे. तर हे गोष्ट माहिती पाहिजे. आणि सोबतच इंटरनॅशनल मिलिटरी अलायन्स, म्हणजे हे जे आहे हे मिलिटरी अलायन्स आहे, बाकी कोणत्या इकॉनॉमिक नाही कॉपरेशन किंवा पॉलिटिकल कॉपरेशन नाही, हे फक्त मिलिटरी कॉपरेशन आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर मुख्यालय कुठे आहे, ब्रुसेल्स, बेल्जियम. हे युरोपमध्ये बेल्जियमच्या ब्रुसेल्समध्ये सदस्य सध्या एकूण 32 आहेत. आणि लेटेस्ट ऍडिशन बघायला गेलं तर स्वीडन आणि फिनलँड हे आहेत. ठीक आहे. तर हे 2 लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बायोलॉजिकल वेपन्स कन्व्हेन्शन. आता ह्याला टोटल 50 वर्ष झाले आहेत, तर लक्षात ठेवायचे आहेत. आणि हे खूप जास्त महत्वाचे आहे की जे पण म्हणजे मास डिस्ट्रक्शन वाले वेपन्स असतात, जसं न्यूक्लिअर एनर्जी आहे, त्यानंतर केमिकल जे काय बॉम्ब्स वगैरे असतात, तर ते झालं वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन. तर ते हे बायोलॉजिकल वेपन्स पण आहे, ते वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहे. म्हणजे काय की एखाद्या एरियामध्ये तुम्ही व्हायरस सोडून द्या किंवा काय करून द्या, ते आहे. ठीक आहे. तर अशी पूर्ण बंदी आहे. आणि अशी पूर्ण बंदी असलेलं हे एकमेव म्हणजे सॉरी, एकमेव म्हणण्यापेक्षा असा पहिला बहुपक्षीय निशस्त्रीकरण करार आहे. म्हणजे पूर्ण जगभरात हे निशस्त्रीकरणाचा करार सगळ्यांनी मान्य केलेला आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, 50 वर्षानिमित्त भारतात, लक्षात ठेवा, नवी दिल्लीमध्ये येथे आयोजन करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. कुठं, 50 वर्षानिमित्त दिल्ली इथं आयोजन आहे. अंमलबजावणी 1975 ला, स्वाक्षरीसाठी 1972 ला खुला केला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर दीपावली 16वा अमूर्त सांस्कृतिक वारसा हा युनेस्कोनी ह्या दीपावलीला टाकलेला आहे. ठीक आहे. तर युनेस्कोच्या जी आता 20वी बैठक झाली होती भारतामध्ये, तर ही पण लक्षात ठेवायची आहे की युनेस्कोची ICH म्हणजे काय, इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज, तर त्याची जी 20वी बैठक ती लाल किल्ल्यावर झाली होती. तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सोबतच आता दीपावलीचा पण भारतात समावेश करण्यात आलेला आहे ह्याच्या लिस्टमध्ये. तर हे जे बाकीचे आहेत हे आपल्याला सगळं एकदा वाचून घ्या, जर याच्यातून प्रश्न आला तर आपल्याला सोडत आला पाहिजे. कोणते कोणते, रामलीला आहे, जे अमूर्त सांस्कृतिक वारसा किंवा इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज आहे, त्याच्यामध्ये रामलीला आहे, वैदिक जप आहे, कुट्टीयट्टम आहे, रम्मान आहे, मुद्दीयेट्टू आहे, त्यानंतर छाऊ डान्स आहे, त्यानंतर बुद्धिस्ट जप आहे, संकीर्तन हे मणिपूरचं आहे, तांब्या पितळीची भांडी पंजाबची आहे, नवरोज आहे, योग आहे, कुंभमेळा आता जो झाला होता तो, त्यानंतर दुर्गा पूजा कोलकाताचा, त्यानंतर गरबा. तर हे आणि दिपाली आता लेटेस्ट ऍडिशन आहे. तर हे सगळं एकदा वाचून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्ड ऑफ द इयर, हा हे एक लक्षात ठेवून द्या, हे विचारू शकता, इम्पॉर्टंट आहे, जोड्या लावायला येऊ शकतं. आता ऑक्सफोर्ड आहे, त्यांनी रेज बेट नावाचा जो वर्ड आहे त्याला वर्ड ऑफ द इयर डिक्लेअर केलं होतं. एक मिनिट. हा, तर
ऑक्सफर्डने रेज बेटला वर्ड ऑफ द इयर डिक्लेअर केलं होतं. आता त्यांना कॅम्ब्रिज आहे त्यांनी पॅरासोशलला केलं होतं. आता ह्याचा अर्थ सांगून देतो पटापट. आता रेज बेट म्हणजे काय की युट्यूबवर असं किंवा कोणत्याही सोशल मीडियावर कोणी असं काही कंटेंट टाकतं की ज्याला कोणी पण जाऊन शिवाय देतात, बरोबर, की म्हणजे तू बरोबर नाही बोलला, हे बोलला ते बोलला, त्याला म्हणतात रेज बेट. म्हणजे तुम्ही जेवढे असं इंटरॅक्शन कराल तेवढे त्याचे व्ह्यूज वाढतील, बरोबर, तर त्याला म्हणतात रेज बेट. तर ते रेज बेट करणारं म्हणजे ते ऑक्सफोर्डने त्याला नाव दिलेलं आहे रेज बेट. ठीक आहे. 2024 साठी ऑक्सफोर्डने ब्रेन रॉट ठेवला होता. ठीक आहे. तर हा पण एक लक्षात ठेवा. कॅम्ब्रिजचा कोणता आहे पॅरासोशल आहे. पॅरासोशल म्हणजे काय एकतर्फी भावनिक नातं, जिथे व्यक्ती म्हणजे आता जे पण सोशल मीडिया आहे तर तिथं एखादी व्यक्ती असते. ठीक आहे. आता समजा अमिताभ बच्चन, तर अमिताभ बच्चनला बॉयफ्रेंड म्हणणाऱ्या पण बऱ्याचशा मुली आहेत. ठीक आहे, की समजतात अशा, त्याला म्हणतात पॅरासोशल. पण अमिताभ बच्चन म्हणजे सगळ्यांचा बॉयफ्रेंड नाही होऊ शकत ना, तर ते आहे असं. ठीक आहे, त्याला म्हणतात पॅरासोशल. त्यानंतर कोलिन्स. आता कोलिन्सनी व्हाईब कोडिंग नावाची संकल्पना त्यांनी म्हणण्यापेक्षा वर्ड ऑफ द इयर म्हटलेलं आहे. व्हाईब कोडिंग म्हणजे काय की तुम्ही जर आता आयटी इंडस्ट्रियल नाही, आयटी सेक्टरवाले जे आहेत तर त्यांना ते कोडिंग करतात आणि त्याच्यावर पूर्ण आयटी सेक्टर चालत असतं. ठीक आहे. तर ते कोडिंग आहे ते कोणी पण नाही करत. ठीक आहे, ज्यांना ती कोडिंग येते तेच. पण आता कोणी पण कोडिंग करू शकतात. आता तुम्ही म्हटलं मला की एखादी सॉफ्टवेअर बनवून दे. ठीक आहे, तर तुम्ही फक्त आपल्या चॅट जीपीटी किंवा कोणाला सांगायचं की म्हणजे जे एआयचे टूल्स आहेत त्यांना सांगायचं की मला असं कोड बनवून पाहिजे, तर ते लगेच कोड बनवून देईल. तर त्याला म्हणतात व्हाईब कोडिंग. म्हणजे तुम्ही काही पण सिंपल भाषा सांगा तुम्हाला कोड मिळून जाते, त्याला म्हणतात व्हाईब कोडिंग. हे कोलिन्सचं व्हाईब कोडिंग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डिक्शनरी.com. तर त्यांनी 67 ही संख्या दिली, काय नाही असं ते एक रॅन्डम मीम आहे, त्याच्यामुळे 67 ही संख्या डिक्शनरी.com ने सांगितलेली आहे. त्यानंतर मॅरियम वेबस्टर डिक्शनरी आहे, त्यांनी स्लोप हा वर्ड दिलेला आहे. तर हे एआय द्वारे मोठ्या प्रमाणात तयार केलेले निरुपयोगी किंवा कमी दर्जाची माहिती असलेली आहे. ठीक आहे. तर हे सगळे लक्षात नाही राहायला चालेल, पण हे दोन लक्षात ठेवा जेणेकरून जर जोड्या लावायला लागला तर हे आपल्याला जोड्या लावता येतील. ठीक आहे. तर हे ऑक्सफोर्डचं काय ओ आर लक्षात ठेवायचं. ओ म्हणजे ऑक्सफोर्ड, आर म्हणजे रेज बेट आणि कोलिन्स व्हाईब कोडिंग म्हणजे काय कॉलिंग व्हायबिंग असं लक्षात ठेवा. ठीक आहे. कॉलिंग व्हायबिंग म्हणजे कोलिंग डिक्शनरी आहे, तिने व्हाईब कोडिंग दिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे काही सरकारी प्रमुखांचा भारतीय दौरा झाला होता दुसऱ्या देशांच्या. तर जर्मनीचे चान्सलर होते फ्रेडरिक मर्ज. ठीक आहे. तर त्यांचं आता ते मुंबई म्युझियम जे जर्मनीचे मेरिटाईम म्युझियम आहे आणि लोथलचं एक नॅशनल मेरिटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यामध्ये एक करार झाला होता. आपण मगाशी पण तो बघितला लोथल मधला आहे. तर आय थिंक मगाशी कोणत्याही एका लेक्चरमध्ये बघितलेला आहे जो कोणता असेल. तर नॅशनल मेरिटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स आहे लोथलमध्ये, तर त्यांचा एक करार झाला आहे. तर हा एक लक्षात ठेवायचा जर्मनीसोबत. त्यानंतर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईज लुला, एवढं लक्षात ठेवा, इनासियो लुला दा सिल्वा असं त्यांचं पूर्ण नाव आहे, पण लुईज लुला असं लक्षात ठेवलं तरी चालेल. त्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष हे सगळ्यांना माहिती आहे इमॅन्युएल मॅक्रॉन. ठीक आहे. त्याच्यानंतर अमेरिका वर्सेस व्हेनेझुएला. आता व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने म्हणजे तिथले जे व्हेनेझुएलाचा जो अध्यक्ष होता हा मादुरो सुद्धा ना, हा निकोलस मादुरो. तर हा जो होता तर ह्याला डायरेक्ट उचलून घेऊन गेले होते, तर डायरेक्ट राष्ट्राध्यक्षाला अटक करून अमेरिकेवाले. ठीक आहे. त्याच्यामुळे जो व्हेनेझुएला होता हा न्यूज मध्ये होता आणि व्हेनेझुएलाची एक म्हणजे ह्याच्या अपोजिशन मधली असलेली एक बाई होती मचादो. ठीक आहे, मचादो. तर तिला नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे, ती पण आपल्याला माहिती पाहिजे. तर व्हेनेझुएला हा देश आपल्याला माहिती पाहिजे आणि ह्यासाठी त्यांनी जे अमेरिका आहे त्यांनी ऑपरेशन ऍब्सोल्यूट रिझॉल्व हा टाकला होता. तर हे लक्षात ठेवायची गरज नाही ऑपरेशन, पण व्हेनेझुएलाचं लक्षात ठेवा. त्याची राजधानी आहे कराकस, अधिकृत भाषा स्पॅनिश. त्यांनी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय जगातील सर्वात मोठा तेलाचा साठा कोणता व्हेनेझुएलामध्ये. तर ही एक गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण की आता पेट्रोलचं किंवा तेलाचं खूप जास्त चालू आहे पूर्ण जगभरात, तर हे विचारू शकतात. जगातील सर्वात मोठा तेलाचा साठा व्हेनेझुएला आहे आणि जगातील सर्वात उंच धबधबा एंजल धबधबा आपल्याला माहिती आहे तो आहे व्हेनेझुएलामध्ये. त्याच्यानंतर आहे शॉर्ट्स. तर ह्याच्यामध्ये ऑपरेशन सागर बंधू. तर सागर बंधू ऑपरेशन आता दित्वा हा नावाचं एक चक्रीवादळ आलं होतं आपल्या श्रीलंकेला, त्यांनी भेट देऊन गेला. तिथले बरेच लोकांची डेथ वगैरे झाली होती, तर इथं भारताने मदत पाठवली. तर त्याला आपण ऑपरेशन सागर बंधू म्हणून आपण संबोधलं होतं. लक्षात काय ठेवायचं, आपला भारतातला सागरातला बंधू म्हणजे समुद्रात भारताला लागून समुद्र आहे, त्याला आपला भाऊ कोण आहे, श्रीलंका भाऊ आहे ना आपला, तो श्रीलंका सागर बंधू असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर एप्स्टीन फाईल्स. आता एप्स्टीन फाईल्स मध्ये माहिती आहे जास्त काही करायची गरज नाही. सेनकाकू आयलंड हे पण काही गरज नाही आहे. किंबर्ली प्रोसेस, हा एक लक्षात ठेवून द्या. आता किंबर्ली प्रोसेस म्हणजे काय की जे डायमंड्स असतात कॉन्फ्लिक्ट डायमंड्स किंवा ब्लड डायमंड्स म्हणतो, म्हणजे आफ्रिकेमध्ये जे कोळशाच्या खाणी असतात तिथं जे डायमंड्स मिळतात, तर ते बरेचदा जे तिथं कामगार काम करणारे असतात त्यांना खूप घाण म्हणजे परिस्थितीमध्ये काम करावं लागतं, त्यांना मारतात वगैरे, त्याला म्हणून त्याला ब्लड डायमंड्स म्हणतात. तर त्याचा जो व्यापार आहे तसा व्यापाराला आळा घालण्यासाठी ह्याचा उद्देश आहे किंबर्ली प्रोसेसचा. ठीक आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्याच्या अध्यक्षपदी आता भारताची निवड झाली आहे 2026 साठी. तर हे आपल्याला माहिती पाहिजे नेमकं किंबर्ली प्रोसेस कशासाठी आहे हे विचारू शकतात. त्याच्यानंतर 2026-27 साठी जी भारताची इंटरनॅशनल मेरिटाईम ऑर्गनायझेशनसाठी निवड झालेली आहे. भारत बी कॅटेगरी मधून निवडून आलेला आहे. जास्त काही इम्पॉर्टंट वाटत नाही, पण ठीक आहे वाचून घ्या.
त्याच्यानंतर व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी, आता ही पण काही गरज नाही, भारतामध्ये त्यांनी गुरुग्राममध्ये कॅम्पस टाकलेला आहे. त्यानंतर गोल्ड व्हिसा, हा एक लक्षात ठेवून द्या, गोल्ड कार्ड व्हिसा अमेरिकेने काढला होता. म्हणजे अमेरिकेचं जे नागरिकत्व आहे ते घ्यायचं असेल तर तुम्ही पैसे द्या आणि ते नागरिकत्व विकत घ्या, तर असं अमेरिकेचं म्हणणं होतं. तर एक गोल्ड कार्ड व्हिसा काढला होता त्यांनी. त्याच्यानंतर 66वी आंतरराष्ट्रीय संस्थांमधून, सॉरी 66 आंतरराष्ट्रीय संस्थांमधून माघार घेणारा देश अमेरिका आहे. ते खूप साऱ्या म्हणजे युनायटेड नेशनच्या WHO मधून पण त्यांनी माघार घेतली आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. अमेरिका म्हणजे कुठं पण काही प्रश्न आला तर मोस्टली त्याचा आन्सर अमेरिका असण्याचे चान्सेस आहे. जर तुम्हाला माहिती नाही आहे की कोणतंच म्हणजे काय म्हणतात, समजा त्यांनी कोणती एखादी WHO विचारलं, WHO मधून कोणी कोणी माघार घेतली आहे आणि 3-4 ऑप्शन दिले आहेत, तर तुम्हाला माहिती नाही तर त्याच्यामध्ये एक ऑप्शन जर अमेरिका असलं तर अमेरिका हमखास टिक करून यायचं. ठीक आहे, जर तुम्हाला माहित नाहीये तर, जर तुम्हाला माहित नाही, रिस्क घ्यायची आहे की सोडायचं आहे, तर अमेरिका असण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्यानंतर फ्रान्समध्ये 2026 मध्ये जन्मापेक्षा मृत्यूची संख्या अधिक आहे. ठीक आहे, तर ही एक गोष्ट आहे. त्यानंतर चीनमध्ये पण लोकसंख्या घटलेली आहे. तर ह्या गोष्टी आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर भारत आणि इफ्टा व्यापार करार. आता हे आपण इफ्टाचं जे आहे ते आपण ऑलरेडी इकॉनॉमिक्स मध्ये बघितलं, इथे परत खूप जास्त काही सांगत बसत नाही. आता इफ्टाचा तो फ्री ट्रेड अग्रीमेंट वगैरे झालेला आहे भारताचा. आता पुढील 15 वर्षात भारतात 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक किंवा FDI करावी लागेल. तर हे अशा प्रकारची जी वचनबद्धता आहे, तर अशी ही फक्त ह्या करारामध्ये आहे, बाकी कोणत्याच करारात नाही. तर ही एक फॅक्ट आहे, ती लक्षात ठेवून द्या. ते आपण इकॉनॉमीमध्ये बाकीचं बघितलेलं आहे. आता EFTA वगैरे काय, हे युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन आहे आणि हे युरोपियन युनियन मध्ये नाहीत. युरोपमध्ये येतं पण युरोपियन युनियन मध्ये नाहीत. आता ह्यातले 4 देश आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, कोणते आहेत? आइसलँड, लिंकेनस्टाईन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड. हे माहित असतं तर UPSC मधला एक प्रश्न पण सुटला असता. ठीक आहे, तर तो प्रश्न वगैरे आपण बघू नंतर टेलिग्राम वगैरे टाकून देईन. पण हे लक्षात ठेवा, EFTA आहे ते आइसलँड, लिंकेनस्टाईन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड हे 4 देश आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर भारताला पॉलिमेटॅलिक सल्फाइड्सच्या शोधासाठी विशेष अधिकार मिळाले आहेत. ही एक गोष्ट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. आणि पॉलिमेटॅलिक नोड्यूल्स एक वेगळी गोष्ट आहे. त्यासाठी भारताचं एक मिशन आहे, आठवते कोणतं आहे? समुद्रयान मिशन, जे आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या लेक्चरमध्ये घेतलं होतं. तर ते तुम्ही तिथून बघा, इथं जास्त कंपॅरिझन सांगत नाही मी तुम्हाला, वेळ चालला जाईल. तर फक्त इथं लक्षात घ्या की पॉलिमेटॅलिक सल्फाइड काय, तर हे आहेत जे तांबे, जस्त किंवा सोने आणि चांदी, तर त्यांचे जे खनिज साठे आहेत एकदम अशा नोड्यूल्स मध्ये असतात. ठीक आहे, ते असे, आणि ते कुठे सापडतात? कार्लसबर्ग रिज इथं असण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे भारताने इथला म्हणजे जे ISA आहे किंवा इंटरनॅशनल सीबेड ऑथॉरिटी आहे, तर त्याच्याकडे परमिशन मागितली. तिथं आपण म्हणजे तिथे जायचं समुद्राच्या आतमध्ये आणि तिथून ते काढून आणायचे पॉलिमेटॅलिक नोड्यूल्स. ठीक आहे, तर ते कार्लसबर्ग स्फटिक आहे, ते त्याला कार्लसबर्ग रिज म्हणतो, अरबी समुद्रामध्ये आहे. तर इथे आहे. ठीक आहे, भारत इथे आहे, भारतापासून इकडे, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. आता ISA सोबतचा हा तिसरा करार आहे. पहिले 2 करार होते ते पॉलिमेटॅलिक नोड्यूल्स साठी होते. त्यानंतर हा एक करार आहे, तर हा लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्यानंतर युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज लिस्ट. हा, आता हे पण इम्पॉर्टंट आहे, क्रिएटिव्ह सिटीज लिस्ट. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे क्रायटेरिया असतात. आणि ह्याच्यामध्ये ह्या वर्षी एक क्रायटेरिया होता कोणतं? गॅस्ट्रोनॉमी. तर त्याच्यासाठी लखनौ ह्याचा समावेश करण्यात आला. गॅस्ट्रोनॉमी म्हणजे काय की सुग्रासच्या असतात किंवा पाककला, म्हणजे कोणी चांगलं जेवण वगैरे बनवतं त्याला पाककला वगैरे म्हणतात ते. तर त्याच्यासाठी लखनौचा समावेश करण्यात आला क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये. तर लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. आता हे, आणि हे लखनौ हे दुसरं आहे गॅस्ट्रोनॉमी या कॅटेगरी मधलं भारतातलं. पहिलं कोणतं आहे? हैदराबाद आहे, लक्षात ठेवा. आता गॅस्ट्रोनॉमी का बरं म्हणतात माहितीये का? आता खाल्ल्याने गॅस होते म्हणून त्याला गॅस्ट्रोनॉमी म्हणतात असं नाहीये, ते वेगळं कारण मला एक्झॅक्टली माहिती नाही, जसं असं बोलतोय मी. ठीक आहे, लक्षात ठेवा, गॅस्ट्रोनॉमी आहे. ठीक आहे, त्यानंतर या यादीत एकूण 9 भारतीय शहर आहेत. कोणते कोणते? जयपूर, वाराणसी, चेन्नई, मुंबई, हैदराबाद, श्रीनगर, कोझिकोड आणि ग्वाल्हेर, लखनौ. तर हे 9 शहर आहेत. एकदा वाचून घ्या, एक दोनदा वाचलं तरी चालून जाईल. ठीक आहे, पण म्हणजे मला वाटत नाही MPSC मध्ये खूप जास्त एवढं डीप मध्ये विचारलं तर लखनौ आणि हैदराबाद एवढं विचारतील. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आणि हे फक्त एक दोनदा वाचून घ्या, म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे, ऍटलीस्ट मुंबई वगैरे तर हे तरी माहिती पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर तिमोर लेस्ते. आता हे एशियनचा 11वा सदस्य आहे, तिमोर लेस्ते. आता एशियन देश आपल्याला माहिती आहे, इकडे भारत आहे. आता समजा एक मिनिट, हा भारत आहे आणि भारताच्या ह्या साईडचे देश आहेत, तर ते म्हणजे सगळे इथून पासून म्यानमार पासून, तर हे सगळे देश म्हणजे एशियनच्या देश आहेत. ठीक आहे, तर ह्याच्या टोटल 11 आहेत. तर ह्याच्यामध्ये हा जो पापुआ न्यू गिनी आहे तर तो नाही आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तिमोर लेस्टे नावाचा आत्ता नवीन ऍड झालेला आहे. तर ही जी इंडोनेशिया होती, इंडोनेशियाचा पूर्ण सगळे बेट आहेत आणि ह्याच्यामध्ये एक छोटूसं त्या बेटचा अर्धा पार्ट हा तिमोर लेस्टेचा आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. त्याची राजधानी काय? दिल्ली. दिल्ली भारताची आहे, पण त्याची पण दिल्लीच नाव आहे त्यांचं. ठीक आहे, दिल्ली नाव आहे त्यांच्या राजधानीचं, तिमोर लेस्टेची राजधानी. तर 1999 नंतर हा पहिलाच विस्तार होता. हे सगळे मला वाटत नाही MPSC मध्ये विचारतील, फक्त विचारलं तर हे तिमोर लेस्टे कुठे आहे आणि तेवढं काय विचारू शकतील, तर ते इंडोनेशियाचा अर्धा पार्ट आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर स्थापना 1967 ला बँकॉक डिक्लेरेशन झाली होती एशियनची, हे एशियनची चालू आहे. सचिवालय जकार्ता आहे. सदस्य देश MBBS, क्लिप टीव्ही, TTV. आता हे म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की म्हणजे थोडा फार वेळ असेल तर करून घ्या, पण जर वेळ नसेल तर हे काही करायची गरज नाही. ठीक आहे, सोडून द्या हे.
कोणते देश आहेत तर सगळे पाठ नका करत बसू आता. त्यानंतर उद्दिष्ट या राष्ट्रामध्ये स्थिरता आणि आर्थिक वाढीस प्रोत्साहन, त्यासाठी हे आसियान एकत्र आले होते. ठीक आहे, आता हे टोटल 11 देश झाले, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, इथं लिहिली आहे मी टोटल 11 देश. हा 11 सदस्य म्हटले ना, तर ते लक्षात ठेवून द्या. आता टोटल 11 सदस्य हे पण लिहून टाकतो. टोटल 11 सदस्य. ठीक आहे, त्याच्यानंतर शॉर्ट्स. तर सौदी आणि पाकिस्तान संरक्षण करार आपण मगाशी बघितला होता. त्यानंतर भारत आणि भूतान रेल्वे लिंक प्रकल्प. आता हे बघितलं होतं का आपण, भारत सौदी, हा जर नसेल बघितलं सांगून देतो पटकन, की सौदी आणि पाकिस्तान ह्यांच्यामध्ये संरक्षण करार झालेला आहे. आता तो कसं आहे की जे सौदी आहे, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान, तर ह्या दोघांपैकी कोणत्याही देशावर एकाने म्हणजे कुठं पण हल्ला झाला तर जो दुसरा देश आहे तर तो त्याच्या मदतीला आहे, तर तेच आहे. ठीक आहे, गुप्तचर माहिती वगैरे ते सांगणार आहे. त्यानंतर भारत आणि भूतान रेल्वे लिंक प्रकल्प. आता ह्याच्यामध्ये 2 रेल्वे प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. कोणते कोणते आहेत? कोकराझार गेलेफ्यू रेल्वे मार्ग आहेत आणि बानरहाट समत्से हा एक रेल्वे मार्ग आहे. हे 2 आहेत. आता बानरहाट समत्से हा पश्चिम बंगाल पासून भूटानला जाईल आणि कोकराझार ते गेलफू हा आहे आसाम पासून भूटान पर्यंत जाणारा. हे 2 लक्षात ठेवा. ठीक आहे, भारत आणि भूटान यांच्यामधले आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर भारत संयुक्त राष्ट्रांच्या मानव अधिकार परिषद किंवा UNHRC, युनायटेड नेशन ह्युमन राईट्स कमिशन, तर त्याच्यावर 7व्यांदा निवड झालेली आहे 2026-28 या काळासाठी. आणि मग अशी बघितलं होतं युनेस्कोचं, युनायटेड नेशनचा अजून एक बॉडी होती कोणती, इकोसोकवर पण भारताच्या 4 कमिटीमध्ये निवड झाली आहे. ठीक आहे, त्यानंतर मैत्री. आता मैत्री ही ऍग्रीटेक साठीचा क्रॉस इन्क्युबेशन कार्यक्रम आहे. इन्क्युबेशन म्हणजे तिथे ट्रेनिंग वगैरे दिली जाते. म्हणजे काय की जे ब्राझील आहे, ब्राझीलच्या लोकांना भारतात ट्रेनिंग दिली आणि भारतातल्या लोकांना ब्राझीलमध्ये ट्रेनिंग दिली जाईल, तर त्याला म्हणतात क्रॉस इन्क्युबेशन. ठीक आहे, त्यानंतर के विसा. आता के विसा हा चीननी काढलेला आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आणि मग अशी गोल्ड विसा बघितला होता, तो होता विसा म्हणण्यापेक्षा विसाच तो अमेरिकेचा होता. ठीक आहे, आता के विसा आहे जे स्टेम मधले जे लोक आहेत, जे व्यावसायिक आहे. स्टेम म्हणजे काय की विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित, त्याला स्टेम म्हणतो. गणित म्हणजे मॅथमॅटिक्स, म्हणजे जे काय असेल सायन्स, टेक्नॉलॉजी, STE म्हणजे इंजिनिअरिंग आणि M म्हणजे मॅथमॅटिक्स. तर त्याच्यातले जे लोक आहेत व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी हा चीनी विसा काढलेला आहे. नंतर हे काही गरज नाही. त्यानंतर जगातील पहिली लाईव्ह अंडर वॉटर मुलाखत आहे, हे पलायूचे राष्ट्राध्यक्ष होते सुरंगेल, त्यांनी घेतली होती लाईव्ह फाय टेक्नॉलॉजीचा वापर करून. म्हणजे तिथं खूप जास्त क्लायमेट क्रायसिस आलेला आहे, तर ते लोकांचं लक्ष तिकडे गेलं पाहिजे, तर त्यासाठी त्यांनी घेतलं होतं. त्यानंतर मादागास्कर मध्ये स्वतंत्र झालं आणि जेनझीचं आंदोलन झालं होतं, त्याच्यामुळे झालेलं आहे. तर आता अलीकडे काही जेनझीचे आंदोलन झाले होते, तर त्याच्यामुळे कुठे कुठे संताप्तर वगैरे झालं ते आपल्याला थोडंसं एक म्हणजे ओव्हरव्ह्यू पाहिजे. पेरूमध्ये, नेपाळमध्ये तर आपल्याला माहितीच आहे. पेरूमध्ये झालेलं आहे, केनियामध्ये, मोरोक्को, फिलिपाईन्स, मादागास्कर आणि नेपाळमध्ये. ठीक आहे, हे फक्त एकदा वाचून घ्या. त्याच्यानंतर गाझा शांतता शिखर परिषद. आता हे शर्म एल शेख इजिप्तमध्ये झाली होती आणि ह्याचे अध्यक्ष कोण होते? डोनाल्ड ट्रम्प आणि अब्देह फतह अल सिसी. लक्षात ठेवा. आता हे कशासाठी? गाझा आपल्याला माहिती आहे, जे इस्रायली गाझावर वगैरे हल्ला वगैरे केला होता, तर त्याच्या शांततेसाठी. तर ती होती डोनाल्ड ट्रम्प आणि अब्देल फतह अल सिसी, तर ह्यांनी संयुक्त बैठक घेतली होती. तर हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे 22वी भारत आणि आशियान शिखर परिषद. आता ह्या शिखर परिषदेमध्ये आसियानमध्ये, आता जे आसियान आहे ते आपण पुढे बघू. तर ह्या आसियानच्या शिखर परिषदमध्ये जे 2025 वर्ष आहे त्याला पर्यटन वर्ष आणि 2026 वर्ष आहे त्याला सागर सहकारी वर्ष हे डिक्लेअर केलं आहे. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. 2025 पर्यटन आहे, 2026 सागरी सहकार्य वर्ष आहे. आपण हे सागरी सहकार्यवाले आहे ते मगाशी बघितलं होतं, पण हे 25 वाला लक्षात ठेवा पर्यटनासाठी आहे. ठीक आहे, त्यानंतर न्यू स्टार्ट करार. आता हा करार आहे, हा अमेरिका आणि रशियासाठी आहे आणि जे पण न्यूक्लिअर जे वॉर हेड्स आहेत तर ते कमी करण्यासाठी हा अमेरिका आणि रशिया ह्यांच्यामधला आहे. ठीक आहे, ते न्यूक्लिअर कंट्रोलसाठी आहे. त्यानंतर हुआ जियांग ग्रँड कॅनॉन ब्रिज. आता हा जगातील सर्वात उंच ब्रिज आहे आणि नावावरून आपलं लक्षात येते तो चीन मधला असणार आहे. ठीक आहे, ते चीन मधला आहे. हुआ जियांग ग्रँड कॅनॉन ब्रिज सर्वात उंच ब्रिज आहे जगातला. त्यानंतर करेक्ट द मॅप मोहीम. आता ही मोहीम लक्षात ठेवा, ही आहे आफ्रिकेतली मोहीम. म्हणजे काय की आपल्याला म्हणजे समजा आपण पूर्ण मॅप आहे, तर आपण मॅप असा काढतो ना पुणे चौकोनमध्ये, पण ऍक्च्युअली आपली पृथ्वी अशी गोल. ठीक आहे, तर काय होतं की इथली जी एरिया आहे तर हा एरिया एवढा मोठा होतो. ठीक आहे, हा एरिया एवढा मोठा होतो आणि हा पूर्ण एरिया आहे, हा एरिया मोठा दिसतो. ठीक आहे, पण हा जो मधले देश आहेत इथला आफ्रिका वगैरे आहे, तर हे आफ्रिका आहे, इथं जेवढा आहे तर तेवढंच राहतं, बरोबर. त्याच्यामुळे ही जो पूर्ण गॅप पडतो तर तो भरून काढण्यासाठी ही मोहीम आफ्रिकेने काढली. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर ACITI म्हणजे काय? ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंडिया. ACIT म्हणजे टेक्नॉलॉजी, आय म्हणजे इनोव्हेशन. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर हे टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन या गोष्टींमध्ये काय त्याला एकमेकांमध्ये थोडं मदत करण्यासाठी हा करार आहे. ठीक आहे, त्यानंतर
20वी G20 शिखर परिषद ही दक्षिण आफ्रिकेत झाली होती आणि आफ्रिकेमध्ये पहिल्यांदाच झाली होती. म्हणून हे लक्षात ठेवा, कुठे झाली होती? दक्षिण आफ्रिकेमध्ये. आता दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग मध्ये झाली होती आणि खूप जास्त याच्यात विचार नाही. 2024 ला ब्राझीलमध्ये झाली होती, 23 ला भारतात झाली होती. विचारण्याची शक्यता खूप कमी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर SCO समिट 2025 ची. आता ही एक इम्पॉर्टंट आहे. आता 25वी होती आणि ही झाली होती चीनमध्ये. तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. सोबतच याची जी थीम आहे ती एक लक्षात ठेवा, अपहोल्डिंग द शांघाय स्पिरिट, SCO ऑन द मूव्ह. आता SCO म्हणजे त्याचा अर्थच आहे शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन. ठीक आहे. तर तेच आहे SCO. तर ते शांघायचा तो शांघाय, तर ही शांघाय स्पिरिट आहे. लक्षात ठेवा, अपहोल्डिंग द शांघाय स्पिरिट, SCO ऑन द मूव्ह. तर ह्याच्या नंतरचे अध्यक्षपद किर्गिस्तानकडे असणार आहे आणि हे बाकीचे अध्यक्षपद करायची काही गरज नाही आहे. ठीक आहे. मला वाटत नाही त्याच्यावर आता प्रश्न विचारतील. आता ह्याच्यातले देश किती आहेत तेवढं आपल्याला माहिती पाहिजे. एकूण सदस्य 10 आहेत. स्थापना 2010 ला झाली होती आणि ऑफिशियल भाषा ती चायनीज आणि रशियन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी हे आपल्याला माहिती पाहिजे. आता पार्टनर देश टोटल 17 आहेत. तर हे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त सदस्य संख्या लक्षात ठेवा. आणि संस्थापक देश कोणते कोणते आहेत? चीन, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि रशिया. तर हे संस्थापक देश लक्षात ठेवा. बाकी सगळे ठीक आहे, एकदा बघून घेऊ आपण. आता शांघाय म्हणजे चीनमध्ये आहे, तर चीन ऑब्व्हियसली असणार आहे. रशिया आहे. त्याच्यानंतर भारत आणि पाकिस्तान हे 2017 ला ऍड झाले होते. इराण एक आहे, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आहे, कझाकस्तान आहे, उझबेकिस्तान आहे आणि बेलारुस आहे. आणि तुम्हाला इथं कन्फ्युज होऊ नये म्हणून सांगतो की हे जे आहे हा देश आहे तुर्कमेनिस्तान, आणि तुर्कमेनिस्तान पण इथे सेंट्रल एशियन कंट्री आहे, पण तो अजून SCO मध्ये नाहीये. ठीक आहे, लक्षात ठेवा. तो आहे तुर्कमेनिस्तान. त्याच्यानंतर नेपाळमध्ये सत्तांतर हे झालंय आपलं ऑलरेडी. अमेरिकाचा जिनियस कायदा हा कशासाठी? स्टेबल कॉइन साठी आहे. स्टेबल कॉइन म्हणजे काय? जे क्रिप्टो करन्सी असतात ते एकदम अनस्टेबल असतात ना, म्हणजे कधी पण त्याची व्हॅल्यू जास्त होते, कधी पण कमी होते. तर ती जी व्हॅल्यू आहे किंवा ते जे क्रिप्टो करन्सी आहे, तर ती एखाद्या पर्टिक्युलर करन्सीला जोडायची, म्हणजे समजा डॉलर समजा. ठीक आहे. तर ते आहे डॉलर जोडण्यासाठी हा जिनियस कायदा आहे स्टेबल कॉइन साठी. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. त्यानंतर थायलंड आणि कंबोडिया. आता ह्यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं कशावरून? हिंदू मंदिरावरून संघर्ष. कोणतं कोणतं होतं? प्रसाद ताम्यून थोम हे आणि प्रसाद प्रेय विहेर. आता हे जे दोन टेम्पल्स होते हे हिंदू टेम्पल्स आहेत, तर तेवढंच लक्षात ठेवा. कोणामध्ये? थायलंड आणि कंबोडियामध्ये. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र महासभेचे वार्षिक अधिवेशन झाले होते 80वे. ठीक आहे, 80वे. आणि ह्याचे ठिकाण कोणतं? न्यूयॉर्क सिटी, USA. आणि अध्यक्ष एनालेना बेअरबॉक. आता हे आपण एनालेना बेअरबॉक ऑलरेडी जे आपलं अपॉइंटमेंटचं लेक्चर झालं त्याच्यात बघितलं होतं. हे लक्षात ठेवा, एनालेना बेअरबॉक UNGA चे अध्यक्ष झाले आहेत. ठीक आहे. कफाला पद्धत. आता ही कफाला पद्धत काय असतं की भारतातून किंवा कोणत्याही देशातून जे कामगार वगैरे आहेत, जे ब्लू कॉलर वर्कर्स आहेत, तर ते काम करायला जातात आपल्या गल्फ देशामध्ये. तर तिथे जातात आणि म्हणजे तिथं त्यांचं खूप सारं एक्सप्लॉयटेशन होतं, कारण की ते जे आहेत तर त्यांना जे तिथले जे मालक वगैरे असतात त्यांचं पूर्ण गुलामगिरी सारखंच करावं लागतं. तर ती आहे कफाला पद्धत. तर ती सौदी अरेबियामध्ये होती आणि सौदी अरेबियाने ती आता रद्द केली आहे. ठीक आहे. तर हे याचा अर्थ काय? स्थलांतरित कामगार जे स्पॉन्सरशिप कार्यक्रम आहे, तर कामगाराची कायदेशीर स्थिती ती एखाद्या एम्प्लॉयरची जोडलेली असते. ठीक आहे. तर त्याच्यामुळे खूप जास्त एक्सप्लॉयटेशन होत होतं आणि ते आता सौदी अरेबियाने बंद केले, पण बाकीचे गल्फ देश आहेत त्याच्यामध्ये अजूनही चालू आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅनडातील मिसिसॉगा शहरात प्रभू श्रीरामांचा उत्तर अमेरिकेतील सर्वात उंच पुतळा आहे. जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. त्यानंतर पुनग चांगचू, हा एक लक्षात ठेवा. पुनग चांगचू हा जो जलविद्युत प्रकल्प आहे हा भूटानमध्ये भारताने बनवलेला आहे. ठीक आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. भूटान जलविद्युत प्रकल्प आहे पुनग चांगचू, भारताने बनवून दिले, म्हणजे भारत आणि भूटानमध्ये करार आहे तर त्याच्यानुसार बनवलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पाकिस्तानने सौदी अरेबियामध्ये स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स अग्रीमेंट झालेला आहे. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 51वी G7 शिखर परिषद. आता ही खूप जास्त महत्वाची आहे. का? कारण की ह्याला झाले पूर्ण 50 वर्ष. सोबतच आपल्याला माहिती आहे की G7 मध्ये भारत नाहीये, तरीही ते भारताला नेहमी बोलत असतात. सलग 6 वर्ष झाले मोदी तिथं त्या मीटिंग मध्ये अटेंड करून येतात. तर ती गोष्ट लक्षात ठेवायची. G7 आपल्या सगळ्या कंट्रीज माहिती पाहिजे. आता 50 वर्ष पूर्ण झाले म्हणजे काय? की 1975 चा जन्म असणार आहे आणि आता 50 वर्ष पूर्ण झाले. तर 1975 ला G6 होतं, त्यानंतर G7 झालं होतं, कॅनडा आला होता दुसऱ्या वर्षी. ठीक आहे. हे तुम्हाला एकदा कंट्री सांगतो एकदम पटकन ह्या मॅप थ्रू. ठीक आहे. तर हे आहे नॉर्थ अमेरिका. ठीक आहे. नॉर्थ अमेरिकेच्या खाली आहे साऊथ अमेरिका, इकडे आहे आफ्रिका. ठीक आहे. आफ्रिकेनंतर इकडे इंडिया आहे, इकडे इंडोनेशिया आहे आणि इकडे आहे जपान. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे युरोप आहे, युरोप नंतर हे रशिया वगैरे आहे आणि इकडे ऑस्ट्रेलिया वगैरे. तर हे झालं वर्ल्ड मॅप. ठीक आहे. आता वर्ल्ड मॅप मध्ये तुम्हाला सांगतो की दोन देश इथले आहेत, नॉर्थ अमेरिकेमधले दोन देश. कोणता? हा आहे अमेरिका. ठीक आहे. अमेरिकेनंतर कॅनडा, हे दोन झाले. त्याच्यानंतर इकडे आहे युके म्हणजे ब्रिटन वगैरे. ठीक आहे. तर तो ब्रिटन हे तिसरा झाला. त्याच्यानंतर इकडे आहे फ्रान्स आणि इकडे आहे जर्मनी आणि त्याच्या खाली इटली आहे. तर युरोप मधले 4 देश कोणते कोणते? युके, फ्रान्स, जर्मनी आणि इटली. ठीक आहे. त्यानंतर इकडचं कोणतंच नाहीये आणि हा डायरेक्ट आपला जपान आहे. ठीक आहे. हे 4 आणि 2 6 आणि हा एक 7
कोणता जापान 7, असे टोटल G7 आहे. आणि ह्या रशिया पण होता, तर टोटल G8 होता आधी ते, पण नंतर रशियाला त्यांनी काढलंय. ठीक आहे, हे कळले तुम्हाला? बघा, हे नॉर्थ अमेरिका आहे, त्याच्यातले 2 देश, पहिला कॅनडा, दुसरा अमेरिका. त्यानंतर हा जो आहे तो आहे युनायटेड किंगडम, त्यानंतर फ्रान्स आहे, त्यानंतर इटली आहे, त्यानंतर जर्मनी आहे, आणि हा जापान. टोटल G7 झाले. आणि हा जो होता रशिया, तर तो आधी G8 म्हणून होता, पण त्याला काढलंय. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर 1975 ला स्थापना झाली. संस्थापक देश कोणते आहेत? USA, UK, फ्रान्स, जर्मनी, जपान आणि इटली. आणि कॅनडाचा समावेश नंतर झालाय G7 म्हणून. त्यानंतर 1998 ला रशिया आलं होतं G8 म्हणून, त्यानंतर 2014 ला रशियाला काढलेलं आहे. हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे, ते काही पण विचारू शकता. ठीक आहे, तर आता सदस्य कोण आहेत? USA, तेच तुम्हाला जे सांगितले तेच, डबल काय सांगत नाही. हा, युरोपियन युनियन एक लक्षात ठेवा, तो त्याला आपण सदस्य मानत नाही, तो अगणित सदस्य आहे, पण तो नेहमी असतो. ठीक आहे, ही एक फॅक्ट लक्षात ठेवून द्या. त्याच्यानंतर हा युद्ध ऑपरेशन्स, हे आपण सगळं म्हणजे जे ऑपरेशन्स वगैरे बघितले होते डिफेन्स मध्ये त्यात केलेले आहे. तर ऑपरेशन स्पायडर्स वेब आहे, हा युक्रेनमध्ये युक्रेनने रशियामधील जे हवाई स्थळ होते ते तिथं ड्रोनने हल्ले केले होते. तर हे एक लक्षात ठेवून द्या. नंतर ऑपरेशन रायझिंग लायन, आता लक्षात ठेवा, आपण मग लायन्स रोअर बघितला होता, तर तो पण इस्रायलचा होता, आणि रायझिंग लायन हा पण इस्रायलचाच आहे. आणि ऑपरेशन ट्रू प्रॉमिस इराणचा होता, तो तोच आहे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर ऑपरेशन सिंधू हे भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी आहे, आणि या आधीचे ऑपरेशन्स हे आपण सगळे त्या डिफेन्सच्या लेक्चरमध्ये केले, तर डबल काही सांगत नाही. हा, हे एक लक्षात ठेवा. सॅमसन ऑप्शन, आता सॅमसन ऑप्शन हे इस्रायलचं आहे. म्हणजे काय म्हणताय, इस्रायलवर कोणी हल्ला केला आणि असं वाटत आहे इस्रायलला की इस्रायल आता समाप्त होणार आहे, पूर्ण संपणार आहे, तर इस्रायल काय करतं की त्यांच्याकडचे जे न्यूक्लिअर वेपन्स आहेत ते पूर्ण जगावर फोडून देतं. ठीक आहे, तर तो सॅमसन ऑप्शन आहे. तर असा इस्रायलचा आहे. म्हणजे अजून तर असं काही केलं नाही, पण जेव्हा त्यांच्यावर अशी वेळ येईल तेव्हा. ठीक आहे, त्याच्यानंतर 17वी ब्रिक्स शिखर परिषद आपण मगाशी बघितली होती, 18वी, तर ती भारतात होणार होती, म्हणजे अजून होणार आहे, झाली नाही आहे. तर त्याचं थीम काय होती आपण बघितली होती, काय? ब्रिक्सचं बिल्डिंग. ठीक आहे, बिल्डिंग म्हणजे रेझिलियन्स, इनोव्हेशन जे काय असेल ते, पण बिल्डिंग आपण लक्षात ठेवली होती. आता ह्याची थीम एक लक्षात ठेवा, म्हणजे ही पण ब्रिक्सच आहे, पण ही 17वी, ही ब्राझीलमध्ये झाली होती. ही स्ट्रेंथनिंग ग्लोबल साऊथ कॉपरेशन. काय? ग्लोबल साऊथ कॉपरेशन, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आपल्या जी भारतातून आहे त्याचं काय बिल्डिंग लक्षात ठेवलं, याचं काय ग्लोबल साऊथ कॉपरेशन फॉर इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल गव्हर्नन्स. त्यानंतर हे सगळं आपल्याला मगाशीच बघितलेलं आहे. त्याच्यानंतर 3x35 इनिशिएटिव्ह हा उपक्रम आहे, हा WHO ने काढलाय. त्यासाठी 3 म्हणजे 3 गोष्टी कोणत्या आहेत? तंबाखू, दारू आणि साखरयुक्त पेय. तर ह्या 3 गोष्टी आहेत, तर ह्या कमी करायच्या. ह्या कमी कसं करणार की 2035 पर्यंत 50% टॅक्स वाढवून, तर म्हणून 2035 ला त्यांनी 35 घेतलाय, आणि 3 म्हणजे ह्या 3 वस्तू 3. ठीक आहे, तर 3x35 इनिशिएटिव्ह लक्षात ठेवा, WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा आहे. ठीक आहे, तर हे असंसर्गजन्य आजार किंवा नॉन कम्युनिकेबल डिसीज असतात, त्यांना तोंड देण्यासाठी. तर हे एक लक्षात ठेवा, म्हणजे ते असं विचारू शकतात की नेमका हा कशासाठी आहे. त्याच्यानंतर हा, आता ह्याच्यातून $1 ट्रिलियन रुपये गोळा करायचं त्यांचे लक्ष आहे, ते जेणेकरून हे जे डिसीज आहे ते कमी करता येईल. त्याच्यानंतर 12 गड किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश झालाय. आतापर्यंत जेवढं सांगितलं त्यामधली ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ठीक आहे, आता ते 12 गड किल्ले कोणते आहेत ते पण आपल्याला माहिती पाहिजे, आणि हे म्हणजे कोणी वगैरे काढलंय ते पण आपल्याला माहिती पाहिजे. तर वर्ल्ड हेल्थ कमिटी असते, सॉरी वर्ल्ड हेरिटेज कमिटी असते, त्याचं 47वं अधिवेशन झालं होतं. आता ते युनेस्को मध्ये त्या हेरिटेज साइट्स वगैरे ते टाकत असतात. तर त्याच्यामध्ये आता मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया त्याचा समावेश झालेला आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता या यादीत ही भारताची 44वी मालमत्ता बनलेली आहे, आणि महाराष्ट्रातली म्हणजे आता तुम्हाला सांगितलं 12 गड किल्ले, तर 12 पैकी 11 महाराष्ट्रातले आहेत, आणि एक जो आहे तो तामिळनाडू मधला आहे, तामिळनाडू मधला जिंजी आहे. आणि महाराष्ट्रातले 11 किल्ले कोणते आहेत ते पण आपल्याला माहिती पाहिजे. रायगड आहे, शिवनेरी आहे, लोहगड आहे, साल्हेर, खांदेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग. 2-3दा वाचून घ्या, लक्षात राहून जाईल. ठीक आहे, आता रायगड राजगड दोन्ही आहे, ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा. लोहगड पण आहे, पण सिंहगड नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे ते असं 4-5 देऊ शकतात, आणि त्यातून कोणतं नाही ते विचारू शकतात. तर सिंहगड नाहीये, आपल्याला वाटेल सिंहगड असेल, पण सिंहगड नाहीये. ठीक आहे, त्यानंतर भारतातील वारसा स्थळे कोणते आहेत? एकूण 44 आहे. 36 सांस्कृतिक आहे, कल्चरल आहे, 7 नैसर्गिक आहेत, आणि एक मिश्र आहे, म्हणजे नैसर्गिक आणि काय म्हणतात कल्चरल दोन्ही मिळून एक नैसर्गिक आहे. कोणता आहे? तो कांचनजोगा, जो मिश्र आहे तो. त्यानंतर सर्वाधिक वारसा स्थळे इटलीमध्ये आहे, त्यानंतर चीनमध्ये आहे, 6 आहेत भारतात. आता महाराष्ट्रातील वारसा स्थळे कोणती कोणती आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. अजंठा वेरूळ आहे, एलिफंटा केव्ज आहेत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे मुंबईवालं, त्यानंतर पश्चिम घाट आहे, व्हिक्टोरिया गॉथिक आहे, मराठा मिलिटरी लँडस्केप आहे. तर हे सगळे महाराष्ट्रातले वारसा स्थळे आहेत, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर IOMED इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मेडिएशन. आता हे आंतरराष्ट्रीय मध्यस्थी संघटना आहे. मेडिएशन म्हणजे 2 गोष्टी, म्हणजे मेडिएशन काय असतं किंवा मध्यस्थी काय असते, की एक
कोणतरी व्यक्ती येते जे दोन कोणती पण कंट्रीज असो, इंडिव्हिज्युअल असो की काय पण असो, तर त्यांच्यामध्ये काही भांडण असतं तर ते सोडवत असतो तो. ठीक आहे. तर तसंच हे चीन सोडवणार आहे. तर चीनने 33 देशांना मिळून हे स्थापन केलं आहे. ह्याच्यात भारत नाहीये. तर मध्यस्थीद्वारे आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्यासाठीची अशी ही पहिली संघटना आहे. तर मुख्यालय कुठं ऑब्व्हियसली गोष्ट नाही, हाँगकाँग वेळ आहे. ठीक आहे. तो हाँगकाँगमध्ये आहे. त्याच्यानंतर वाद सोडवण्यासाठीची इतर संस्था ते हे काही करण्याची गरज नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा ही IOMED. तर हे चीनचं आहे, एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर जागतिक महामारी करार, आता हा एक इम्पॉर्टंट आहे. हा कोणी केलेला आहे? WHO. आता हा बंधनकारक आहे, हे एक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर साथीच्या रोगासाठीचा वगैरे हा करार आहे. ठीक आहे. आता जे कोविड वगैरे आलं होतं तर त्याच्यानंतर म्हणजे WHO काही स्टेप्स घ्यावे त्यासाठी केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हाँगकाँग, हा हे एक इम्पॉर्टंट आहे. हाँगकाँग इंटरनॅशनल कन्व्हेन्शन. आता ह्याच्यात विचारू काय विचारतील, तर हा हाँगकाँग कन्व्हेन्शन कशासाठी आहे आणि कोणी काढलाय, ह्या दोनच गोष्टी विचारू शकतात. तर IMOचा हा करार आहे आणि जहाजांसाठीचा आहे, लक्षात ठेवा. आणि हा करार 2025 ला आता अंमलात आलेला आहे आणि काढला कधी? 2009 चे कन्व्हेन्शन आहे. 2019 ला भारताने मान्यता दिली आहे आणि म्हणजे भारताने मान्यता दिली तेव्हा रिसायकलिंग ऑफ शिप्स ऍक्ट काढलेला आहे. तर जहाजांसाठी आहे म्हणजे काय की जहाजाची तिथं पुनर्बांधणी वगैरे करणार किंवा रिसायकलिंग वगैरे करणार, तर त्यासाठी आहे. ठीक आहे. तर हा हाँगकाँग करार आहे, एवढं लक्षात ठेवा. हाँगकाँग जहाजासाठी आहे आणि IOMने काढले, ह्या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर अल्जेरिया न्यू डेव्हलपमेंट बँकचा नवा सदस्य आहे, नववा सदस्य आहे. त्याच्यानंतर एशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन, मला एवढं काही इम्पॉर्टंट वाटत नाही, म्हणजे भारत याचं अध्यक्ष झालेला आहे. त्यानंतर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन सायन्स याचा पण अध्यक्ष झालेला आहे. त्याच्यानंतर 24वी IORA मंत्रिस्तरीय परिषद, तर ही पण जास्त काही इम्पॉर्टंट नाही आहे. हा एक लक्षात ठेवून द्या याच्यात IORA मध्ये, तर ते 2025 ते 27 साठी IORA चे अध्यक्षपद म्हणजे भारताकडे आहे. IORA म्हणजे काय? इंडियन ओशन रिम असोसिएशन. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवून द्या. नंतर ट्रस्ट उपक्रम. आता ट्रस्ट उपक्रम हा भारत आणि अमेरिकेने काढलाय. कशासाठी? की आता समजा हा भारत आहे. ठीक आहे. आता भारताच्या भोवताल जो समुद्र आहे त्या समुद्रामध्ये म्हणजे भारताला ऍज अ नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर म्हणून भारताला उभा राहायचं, त्यासाठी हा अमेरिका आणि भारताचा उपक्रम आहे मिळून. त्यानंतर UN इकोसोक, तर त्याच्यामध्ये भारताची निवड झाली. आपण मगाशी पण बघितलं होतं ते UN इकोसोकचे 4 बॉडीज होत्या. ठीक आहे. हे UN इकोसोकचं डायरेक्ट अध्यक्षपद आहे. ठीक आहे. ते लक्षात ठेवा. हे याचा कालावधी 2026 ते 28 हा कालावधी आहे. ठीक आहे. आशिया पॅसिफिक गटातून भारताची निवड आहे आणि मगाशी आपण बघितलं होतं ते 4 बॉडीज, 4 इकोसोकच्या बॉडीज होतं, तिथं आपली निवड झाली होती. तिचा पिरियड काय होता? 2027 ते 2030. हा पिरियड वेगळा आहे आणि हा पिरियड वेगळा आहे, हे गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर ऑपरेशन सिक्युअर, हा इंटरपोलने सायबर क्राईमच्या अगेन्स्ट साठीचा काढला होता. ब्लेज मेटेरियली या युनिट काही गरज नाही आहे. त्यानंतर नाटो समिट, ही शिखर परिषद कुठे झाली त्याची पण काही गरज नाही, फक्त ते आपण बघितलं नाटो विषयी मगाशी, तर ते नाटो विषयी एवढं करून टाका. न्यू बांगलादेश डे, आता म्हणजे हा पण जास्त इम्पॉर्टंट आहे पण सांगून देतो पटकन, की जे आता मागे माहिती आहे आपल्याला की जे बांगलादेशात सत्तापालट झाली होती, तर त्या सत्तापालट नंतर 8 ऑगस्ट हा दिवस मोहम्मद युनूस यांनी हंगामी सरकारच्या वर्धापन दिनानिमित्त हा घोषणा केली होती, लक्षात ठेवा. 8 ऑगस्ट आणि 5 ऑगस्टला शेख हसीना यांचे सरकार कोसळले होते, त्याला जुलै उठाव दिन म्हणून त्यांनी साजरा केलाय. तर खूप जास्त काही इम्पॉर्टंट वाटत नाही मला, ते बांगलादेशचा आहे म्हणून. त्याच्यानंतर त्रिनिदाद आणि टोबॅगो, आता हे UPSC करणारा पहिला कॅरिबियन देश झालाय, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. जे UPSC आहे ते आपण जे इकॉनॉमिक्सचे लेक्चर आहे त्यामध्ये सगळं सांगितलंय की UPI कोणत्या कोणत्या देशांनी स्वीकारलेलं आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये करून घ्या. त्यानंतर रशिया तालिबान सरकारला म्हणजे जे तालिबान सरकार आहे अफगाणिस्तानमध्ये, आता जे 2021 ला ते आले होते, तर ते त्याला औपचारिक मान्यता देणारा पहिला देश ठरलेला आहे रशिया. ठीक आहे. हा, त्यानंतर हे मिस वर्ल्डचं हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, जे अवॉर्ड झाले होते त्याच्यामध्ये. त्यानंतर मालदीवचं 60व्या स्वातंत्र्य दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून मोदीजी गेले होते, लक्षात ठेवा, मालदीव मध्ये. त्याच्यानंतर हे काही गरज नाही आहे. भारतात पहिले साऊथ क्रॉम्प्टन वगैरे, हा हे एक लक्षात ठेवा. बिग ब्युटिफुल ऍक्ट, आता हे अमेरिकेने काढलं होतं. आपल्याला माहिती आहे आपले ट्रम्पच्या कसे असतात, तर त्यांनी जो इलॉन मस्क आहे त्याला त्याच्या अध्यक्षपदी वगैरे ठेवलं होतं आणि जे खर्च कपातीसाठी त्यांनी काही त्यांनी हे बंद केले होते. आणि आपण ते मगाशी पण बघितलं होतं की त्यांनी 66 देश म्हणजे वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन मधून माघार घेतली अमेरिकेने. ठीक आहे. तर ते पण ह्याच्या मागचेच कारण आहे, वन बिग ब्युटिफुल ऍक्टच्या. ठीक आहे. लक्षात ठेवा, अमेरिकेचा आहे आणि खर्च कपातीसाठी आहे, वन बिग ब्युटिफुल ऍक्ट. ठीक आहे. त्यानंतर डिओगो गार्सिया आयलँड आणि चागोस आर्चिपेलागो, तर हे पण लक्षात ठेवा. तर हे आहे ब्रिटनचे होते आधी आणि त्या देशांची सार्वभौमत्व त्यांनी आता मॉरिशस कडे दिली आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. डिएगो गार्सिया आणि चागोस आर्चिपेलागो. त्याच्यानंतर निकारागुआ, आता हे निकारागुआ युनेस्को मधून बाहेर पडलाय. का बरं? युनेस्कोनी काय तो ला प्रेन्सा नावाची एक वृत्तपत्र होतं, त्याला जो जागतिक प्रेस स्वातंत्र्याचा पुरस्कार दिला होता. त्याच्यामुळे हा जो निकारागुआ आहे तो म्हणजे त्याला वाईट वाटलं होतं, कारण की ला प्रिन्स आहे हे जे निकारागुआचं सरकार आहे त्याचं खूप
काय म्हणतात निंदा करत असतं. तर त्याच्यामुळे निकारागुआनी युनेस्को मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हे एक इम्पॉर्टंट आहे, ग्रँड इथिओपियन रेनेसान्स डॅम. आता हे जे डॅम आहे हे बनत आहे नाईल नदीवर. कोणती नाईल आहे? ब्लू नाईल. आता नाईल नदी आहे तर ही नाईल नदी दोन छोट्या छोट्या नद्यांपासून बनते. कोणती आहे? एक ब्लू नाईल नदी आणि एक व्हाईट नाईल नदी. तर ही ब्लू नाईल नदी कोणती आहे ती आपल्याला माहिती पाहिजे. ब्लू नाईल नदीचा जो उगम आहे तो लेक तानापासून होतो. ठीक आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. इथं लिहिले म्हणजे इथं आहे पण स्टील इथं लिहून देतो. लेक ताना पासून उगम. ठीक आहे, तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा ब्लू नाईलचा. आणि तिथे हा डॅम बनत आहे ग्रँड इथिओपियन रेनेसान्स डॅम. तर ऑब्व्हियसली याचा देश कोणता असणार आहे? इथिओपिया हा देश असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा सुदानच्या सीमेवर ब्लू नाईल नदीवर बनत आहे. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हा पहलगाम. आता पहलगामचं आपण ऑलरेडी याच्यावर प्रश्न आलाय तर याच्यावर घेऊ नये. राज्यसेवेमध्ये प्रश्न होता तर परत प्रश्न येणार नाही त्याच्यावर. इंडस वॉटर ट्रिटी. आता हा ह्याच्यावर पण म्हणजे एक प्रश्न होता की ते रिव्हर विषयी, पण तरी आपण हे करू इंडस वॉटर ट्रिटी. आता इंडस वॉटर ट्रिटी मध्ये काय सांगितलंय की म्हणजे भारताला कोणत्या 3 नद्या भेटतील आणि पाकिस्तानला कोणत्या 3 नद्या भेटतील. तर पाकिस्तानला भेटणाऱ्या म्हणजे पाकिस्तानकडे ज्या पाण्याचा कंट्रोल असतील तर त्या नद्या कोणत्या? चेनाब आहे, झेलम आहे आणि इंडस आहे. लक्षात कसं ठेवायचं? सीजेआय. सीजेआय हे पाकिस्तानकडे आहे. चीफ जस्टिस ऑफ इंडिया पाकिस्तानकडे आहे. म्हणजे चेनाब, जे म्हणजे झेलम आणि आय म्हणजे इंडस. आणि सबेरा, सबेरा भारताकडे आहे. सबेरा म्हणजे काय? सतलज, बेयास आणि रावी. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यापेक्षा म्हणजे काय, हे डॅम्स जे न्यूजमध्ये होते खूप म्हणजे पूर्ण वर्षभर न्यूजमध्ये होते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बागलीहार डॅम हा चेनाबवर, किशनगंगा डॅम झेलमवर, त्यानंतर रॅटले होता तो चेनाबवर आणि सलाला हा चेनाबवर. ठीक आहे, तर 3 चेनाबवर आहे, 1 झेलमवर आहे. लक्षात काय ठेवायचं आहे? किशन, तुम्हाला ईशान किशन माहिती आहे क्रिकेटर, तो ईशान किशन झेल घेत आहे. ठीक आहे, ईशान किशन झेल घेत आहे, ईशान किशन झेल घेत आहे. ईशान गंगा किशन सॉरी किशन गंगा हा झेलमवर आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवून द्या. त्याच्यानंतर हे काही गरज नाही. त्याच्यानंतर शिमला अग्रीमेंट हा हे पण लक्षात ठेवून द्या. हे इंदिरा गांधी आणि झुल्फिकार अली भुट्टो यांच्या दरम्यान झाला होता 2 जुलै 1972. तर हा 1972 ही इयर लक्षात ठेवून द्या. त्यानंतर ह्याच्यामध्ये जे एलओसी आहे लाईन ऑफ कंट्रोल जी जम्मू काश्मीर तर ती पण इथे इस्टॅब्लिशमेंट झाली होती. त्यानंतर इंडिया चायना रिलेशनला 75 वर्ष झाले. तर हे जे बॉर्डर वगैरे ते काही करत बसू नये आपण, जिओग्राफीमध्ये करून टाकतो तुम्ही. इथं फक्त एवढं लक्षात घ्या, जे चीनचे राष्ट्रपती होते त्यांनी हे जे पूर्ण संबंध आहे भारताचे आणि चायनाचे त्याला ड्रॅगन एलिफंटचा टँगो ह्या डान्सची त्यांनी उपमा दिली होती. हे विचारू शकतात की कशाची उपमा दिली होती? ड्रॅगन एलिफंट टँगोची. लक्षात ठेवा. आता टँगो म्हणजे काय? असा डान्स असतो, एक पुरुष असते स्त्री असते आणि तो पुरुष जो स्त्रीला वगैरे फिरवत असतो गोल गोल वगैरे, तर ते असतं टँगो डान्स. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर चायना कंट्रोल ओव्हर एक्सपोर्ट ऑफ रेअर अर्थ एलिमेंट्स. आता रेअर अर्थ एलिमेंट्स ह्याच्यावर युपीएससी मध्ये प्रश्न होता तर याच्यावर थोडाफार सुटू शकला असता, पूर्ण असा सुटला पण लक्षात ठेवा. ठीक आहे, आता जे रेअर अर्थ एलिमेंट्स आहे तर ते रेअर असतात म्हणून त्याला रेअर अर्थ एलिमेंट्स नाही म्हणत. त्याचा अर्थ असा असतो की कॉन्सन्ट्रेशन त्याचं रेअर असतं. म्हणजे जे इकॉनॉमिकल किंवा आर्थिकदृष्ट्या आपण ते जमिनीतून काढू शकतो तर ते खूप कमी प्रमाणात असतं. तर ते चीनमध्ये सगळ्यात जास्त आहे, जवळपास 44 मिलियन टन एवढा साठा आहे आणि 61% प्रोडक्शन ते करतं आणि 90% प्रोसेसिंग होतं. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता हे जे गोष्टी आहेत हे करत बसू नका की म्हणजे कोणते कोणते रेअर अर्थ एलिमेंट्स आहेत. फक्त एवढं लक्षात ठेवा की टोटल 17 रेअर अर्थ एलिमेंट्स आहेत. आता याचे मेन सोर्सेस कोणते आहेत? काय बेस्टासाइट आहे, त्याच्यानंतर लोपॅराइट आहे आणि मोनाझाइट सँड. म्हणजे मोनाझाइट सँड आहे ही भारतामध्ये सापडते. ठीक आहे, तर हे मेन सोर्सेस लक्षात ठेवा. टोटल 17 आहेत, एवढं लक्षात ठेवून द्या. ठीक आहे, मेन सोर्सेस. हा, आणि ठीक आहे एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे पनामा कॅनल. आता पनामा कॅनल लक्षात ठेवायचं आहे कारण की आता ट्रम्पनी वगैरे पनामा कॅनल विषयी लय बोलले होते. आणि त्याच्यानंतर जे ग्रीनलँड वगैरे पण आहे हे पण आपलं लक्षात ठेवायचं आहे. तर आधी पनामा कॅनल बघून घेऊ. आता पनामा कॅनल काय दोन गोष्टींना जोडतो. कोणत्या कोणत्या? एक हे पॅसिफिक ओशन आहे ते आणि एक हे अटलांटिक ओशन आहे ते, आणि दोन गोष्टींना म्हणजे वेगळं करतो. कोणतं? एक नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका. तर हे लक्षात ठेवा पनामा कॅनल. त्याच्यानंतर 1914 हा युएसएने बांधलेला आहे, लक्षात ठेवा. नॅचरल नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर फंक्शनिंग कशी आहे त्याची? तिथं लॉक आणि वॉटर एलिव्हेटर असतात, म्हणजे जसं लिफ्ट वगैरे असते नाही का त्या टाईपचं लिफ्टिंग सिस्टीम आहे. ही एक गोष्ट युनिक आहे, ती लक्षात ठेवून द्या. ठीक आहे, कारण पॅसिफिक हा अटलांटिक पेक्षा थोडासा उंचीवर आहे त्यामुळे ही लागतील म्हणजे थोडंसं युनिक असल्यामुळे लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर आहे ग्रीनलँड. आता ग्रीनलँडवर पण जे अमेरिका किंवा आपला ट्रम्प म्हणत होता की आम्हाला ग्रीनलँड पाहिजे, पण त्यांना काही जे डेन्मार्क आहे ते द्यायला तयार नाही. तर त्या खूप जास्त गोष्टी चालू होत्या, ते लक्षात ठेवा. जे डेन्मार्क जे ग्रीनलँड आहे हा वेगळा काही देश नाही आहे. ग्रीनलँड हा डेन्मार्कच्या अंडर येतो, फक्त ऑटोनॉमस आहे. ठीक आहे, आता डेन्मार्क आणि नुक त्याची काय म्हणतात
राजधानी एवढं गोष्ट लक्षात ठेवा. आणि लार्जेस्ट आयलँड आहे पूर्ण जगभरातला. ठीक आहे, लार्जेस्ट बेट आहे नॉर्थ अटलांटिक ओशन मध्ये, आणि ऑटोनॉमस स्वायत्त प्रोव्हिन्स आहे डेन्मार्कचं. ठीक आहे, आणि सगळ्यात सेकंड लार्जेस्ट आईस शीट आहे अंटार्क्टिका नंतर. एवढी गोष्ट लक्षात ठेवून द्या. त्यानंतर इंडिया युके FTA, आता हे आपण इकॉनॉमीमध्ये केलं होतं, परत करू नये. फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, भारत आणि युके, भारताचा युकेवर ट्रेड सरप्लस आहे, म्हणजे भारत जास्त निर्यात करतं, आयात कमी करतं युके कडून. तर ही एवढी गोष्ट लक्षात ठेवून द्या. ठीक आहे, त्यानंतर हे आपण सगळं इकॉनॉमिक्स मध्ये केलं, इथं परत घेऊन आपण. नंतर इंडिया आणि न्यूझीलंड. तर हे न्यूझीलंडचे जे राष्ट्रपती होते, तर ते आपला रायसिना डायलॉग झाला होता 10वा, तर त्याच्यामध्ये आले होते प्रमुख पाहुणे म्हणून. आणि आपण स्टार्टिंगला केलं होतं की 11वे अलेक्झांडर स्टब होते. ठीक आहे, ते फिनलँडचे होते. आणि हे आहेत लक्सन, कोण, ख्रिस्तोफर लक्सन, हे आहेत न्यूझीलंडचे. तर हे 10व्याचे लक्षात ठेवा. 10व्याचे लसन होतं, लक्षात ठेवायचं, 10व्याचे लसन आणि 11व्याचे स्टब. ठीक आहे, एवढ्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर 10वा रायसिना डायलॉग झाला होता, हाच तो रायसिना डायलॉग आहे. कुठं, दिल्लीमध्ये होत असतो दरवर्षी, आणि 2016 पासून चालू होता. आणि हे याची थीम लक्षात ठेवा, कारण की 10 होतं, तर 10वी थीम विचारू शकतात की कालचक्र, पीपल, पीस अँड प्लॅनेट. ठीक आहे, कालचक्र ही याची थीम आहे. त्याच्यानंतर 6वं बिमस्टेक समिट. आता बिमस्टेक समजायच्या अगोदर आपल्याला हे सार्क माहिती पाहिजे. सार्क बघा, आता सार्क कसं आहे की हा जो भारत आहे, तर भारताच्या आजूबाजूचे देश कोणते आहेत, सार्क आणि त्याच्यातले, हे तुम्हाला कंपॅरिझन सांगतो. आता सार्क कसं 1985 ला स्थापना झाली होती, भारत आणि काही देश आले होते. तर हा समजा भारत आहे, आणि भारताच्या इथे नेपाळ आहे, इथे आहे भूटान, त्याच्यानंतर इथे आहे बांगलादेश, इथे आहे श्रीलंका. तर हे 5 देश आहेत, हे दोन्हीसाठी कॉमन आहेत. म्हणजे ते बिमस्टेक बघितलं ते, आणि हे सार्क साठी. आता सार्क मध्ये कोणते कोणते एक्स्ट्रा आहेत बघा. हे इथं आहे अफगाणिस्तान, आणि हा पाकिस्तान. हे आहे सोबत इथं आहे कोणतं, मालदीव. ठीक आहे, आलं लक्षात. हे टोटल 8 देश झाले. आणि ते जर आपण बिमस्टेक मध्ये बघायला गेलं, तर हा समजा भारत आहे, आणि भारतामध्ये तुम्हाला सांगितलं 5 कॉमन आहेत. हे आहे भूटान, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका, हे 5 कॉमन आहे. पण इथे फक्त 2 एक्स्ट्रा आहेत. कोणतं, आपलं म्यानमार आणि थायलंड, हे 2 एक्स्ट्रा आहेत. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आता म्हणजे एवढं व्हिज्युअलाइज झालं, परत तुम्हाला काही पाठ करायची गरज बसणार नाही, पण तरी सांगून देतो की MBBS पेन लक्षात ठेवा. एम म्हणजे काय, इथं म्यानमार नाही, इथं मालदीव आहे. एम म्हणजे मालदीव, बी फॉर भूटान, बी फॉर बांगलादेश, एस फॉर श्रीलंका, पी फॉर पाकिस्तान, ए फॉर अफगाणिस्तान, आय फॉर इंडिया, एन फॉर काय, राहिलंय, नेपाळ. ठीक आहे, तर हे झालं MBBS पेन. एवढंच गोष्ट लक्षात ठेवा सार्कसाठी. आता ही स्थापना 1985 झाली होती. HQ काठमांडू, नेपाळमध्ये आहे. त्याच्यानंतर आता हे बँकॉक डिक्लेरेशन झालं होतं बिमस्टेक. आता ह्याच्यामध्ये आधी 4 देश होते, तर ते 4 देश आपल्याला माहिती पाहिजे. बिस्ट वाले 4 देश होते. बी म्हणजे काय, बांगलादेश, आय म्हणजे इंडिया, त्याच्यानंतर एस म्हणजे श्रीलंका, आणि टी म्हणजे थायलंड. तर असे 4 देशापासून सुरुवात झाली होती. आणि बिस्ट EC म्हणजे इकॉनॉमिक कॉपरेशन, असं 1997 ला म्हणलं होतं. ठीक आहे, तर त्याचं HQ आपल्याला माहिती पाहिजे ढाका. आणि ह्याचं HQ काय होतं की म्हणजे ह्याची स्थापना ढाकाला झाली होती, पण याचे HQ हे काठमांडू, नेपाळमध्ये. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे सगळं आपल्याला मॅप माहिती पाहिजे. भारत आहे, नेपाळ आहे, भूटान आहे, म्यानमार आहे, थायलंड आहे, श्रीलंका, हे तुम्हाला मगाशी सांगितलं. आणि याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, ह्या वर्षीची थीम कोणती होती, प्रो बिमस्टेक. प्रो म्हणजे काय, प्रॉस्परस, रेझिलियंट आणि ओपन. ही एक थीम लक्षात ठेवा. बँकॉक डिक्लेरेशन झालं होतं, आणि ह्या वर्षी पण बँकॉक थायलंडमध्ये झालेलं. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बिमस्टेकचा विषय तुम्हाला सांगितलं, बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन. तर हे म्हणजे थोडंसं एक्सपांड झाल्यामुळे त्याचं त्यांनी म्हणजे आधी फक्त जे देश होते त्याच्या नावावरून ठेवलं होतं, पण नंतर एक्सपांड झाल्यामुळे त्याचं नाव पण वाढवलं त्यांनी. ठीक आहे, त्यानंतर हे सगळं 7 पिलर आहे. ह्या 7 पिलर मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, भारत म्हणजे 7 देश आहेत, तर 7 पैकी भारत सिक्युरिटी पिलरचं नेतृत्व करतो. 7 देशांचे 7 पिलर्स आहेत, तर त्यापैकी फक्त भारताचं लक्षात ठेवा, बाकी कोणाचं लक्षात ठेवू नका. काय सिक्युरिटी पिलर आहे, भारत सुरक्षा स्तंभाचे नेतृत्व करतो. नंतर मार्क कार्नी, हे कॅनडाचे नवीन PM झालेत, आणि हे लक्षात ठेवायचे, म्हणजे भारताचे आणि कॅनडाचे थोडेसे संबंध बिघडले होते, त्यानंतर हे परत आलेले आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. लिबरल पार्टी आहे त्यांची. त्यानंतर क्लास श्वाब, तर हे नाव लक्षात ठेवा कशासाठी, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी. तर हे क्लास श्वाबनी 1971 ला स्थापन केलं होतं. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यांनी आता रिझाईन केलं. आता ते का बरं केलं ते मी सांगत बसत नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा, क्लास श्वाब त्याचा हे होता. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याचा हेडक्वार्टर कोलोग्नी, स्वित्झर्लंडला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप त्याच्यात प्रमोट केली जाते. त्याच्यानंतर युनेस्को मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर, हे पण थोडंसं इम्पॉर्टंट आहे. इथे काय जे रेअर डॉक्युमेंट्स आहेत पूर्ण जगभरातले, तर ते काय सेफ करायसाठी ही एकदम मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर ठेवतात. तर ह्याच्यामध्ये 2025 ला भगवद्गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश करण्यात आलाय. तर हे आतापर्यंत टोटल 13 झाले आहेत भारतामध्ये. तर कोणते कोणते ते लक्षात ठेवायचे, सगळे 13 नाही, फक्त हे 3-4 लिहून दिले ते माहिती पाहिजे. कोणते कोणते आहेत, ऋग्वेद आहे काय, तो 2005 ला आला होता. त्यानंतर अभिनव गुप्ताचे काम आलं होतं. त्यानंतर अर्चिव्स ऑफ
आर्काइव्ह ऑफ नॉन अलाइनमेंट मुवमेंट, जी आपली नेहरूंनी जी चालू केली होती ती, तर नॉन अलाइनमेंट मुवमेंट पण आहे, आणि डच ईस्ट इंडिया कंपनीचे जे आर्काइव्ह आहेत तर ते पण आहे. ठीक आहे, ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवून द्या. त्यानंतर इन 2025 2 न्यू इंडियन मॅन्युस्क्रिप्ट्स वेअर ऍडेड, हा तेच आहे जे मी तुम्हाला सांगितलं, तेच भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र. ठीक आहे, त्याच्यानंतर सार्कचं तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर क्वाड. आता क्वाड म्हणजे 4. ठीक आहे, तर 4 कोणते कोणते देश आहेत? भारत आहे, जापान आहे, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया आहे. तर अमेरिकेत थोडंसं इनिशिएटिव्ह आहे तो, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर अवकुस. अवकुस मध्ये भारत नाही. अवकुस हे स्वतःची एक ट्रिक आहे. कोणती ट्रिक आहे? अवकुस. अवकुस म्हणजे ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि US. ठीक आहे, तर ह्या 3 एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवा. अवकुस मध्ये 3 देश आहेत. त्याच्यानंतर युनेस्को कॅम्पेन फॉर वुमेन. आता ही महिलांसाठीची मोहीम होती, ही युनेस्कोने काढली होती. काय होती? इमॅजिन अ वर्ल्ड विथ मोर वुमेन इन सायन्स, हे कॅम्पेन होतं. ठीक आहे, तर हे कॅम्पेन लक्षात ठेवायचं आहे. आणि इंटरनॅशनल डे फॉर वुमेन अँड गर्ल्स इन सायन्स, ह्याला 10 वर्ष पूर्ण झाली. तर हे डेट पण लक्षात ठेवा, 11 फेब्रुवारी 2015 आणि हा फर्स्ट डे होता 11 फेब्रुवारी 2025 चा. ठीक आहे, लक्षात ठेवा 11 फेब्रुवारी 2015 हा इंटरनॅशनल डे फॉर वुमेन अँड गर्ल्स इन सायन्स आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर एव्हरी व्हॉइस इन सायन्स, हा हॅशटॅग त्यांनी चालवला होता. त्यानंतर BRS म्हणजे काय? बेसल, रॉटरडॅम आणि स्टॉकहोम. हे 3 म्हणजे वेगवेगळे काय म्हणू शकतो आपण त्याला, करार आहेत. तर हे 3 करार एकत्र बसतात आता 2010 पासून. ते 3 कराराचं आता माहिती पाहिजे. 2025 ला कॉन्फरन्स ऑफ पार्टी झाली होती, तर हे ट्रिकनुसार आपण बघू. आता बेसल आहे, तर बेसल मध्ये काय लक्षात ठेवायचं? बेस देशातील हजार्डस कचरा तिथेच ठेवा. म्हणजे काय की हे काय करत होते की एखादी डेव्हलप कंट्री आहे, ते जे अंडर डेव्हलप कंट्री आहे तिथं नेऊन कचरा टाकत होते, हजार्डस कचरा. तर तो लक्षात ठेवायचा आहे, तो टाकायला नाही पाहिजे. म्हणून हे बेसल, म्हणून ट्रिक काय सांगितले? बेस म्हणजे बेसल, बेस देश म्हणजे ज्या देशातला कचरा आहे तिथंच ठेवा. ठीक आहे, तर हे आहे ट्रान्सबाउंडरी मुवमेंट ऑफ हजार्डस वेस्ट, त्यासाठीचा हा आहे. ठीक आहे, 1992 चा होता. रॉटरडॅम. आता रॉटरडॅम लक्षात ठेवायचं आहे, रॉटन पेस्टिसाइड म्हणजे पेस्टिसाइड साठीच आहे रॉटरडॅम. ठीक आहे, रॉटन म्हणजे जो सडतं ते. तर पेस्टिसाइड टाकल्यावर काही सडतं ना, तर लक्षात ठेवा रॉटन पेस्टिसाइड. तर प्रायर इन्फॉर्म कन्सेंट प्रोसिजर फॉर हजार्डस केमिकल्स आणि पेस्टिसाइड साठी आहे. तर इंटरनॅशनल ट्रेड, लक्षात ठेवा रसायने आणि कीटकनाशकांसाठीचं पूर्वसूचित संमती प्रक्रिया. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर स्टॉकहोम कन्व्हेन्शन आहे. आता हे पीओपीचा स्टॉक लक्षात ठेवायचा आहे. पीओपी म्हणजे काय? पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट साठी स्टॉकहोम कन्व्हेन्शन आहे. तर हे ट्रिक लक्षात ठेवा, काय? पीओपीचा स्टॉक. आता मी हे जे प्रॉपर आहे हे सगळं मी आपल्या लेक्चर जे आपण कोर्स घेतला होता त्याच्यामध्ये प्रॉपर एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एक्सप्लेन म्हणजे बघू शकता. त्याच्यानंतर 2010 पासून सगळे एकत्र बैठक होते आणि थीम यावर्षी लक्षात ठेवा, मेक विजिबल द इनविजिबल. ठीक आहे, साऊंड मॅनेजमेंट आणि केमिकल्स वेस्ट म्हणजे अस्पृश्यतेला दृश्यमान करा, अदृश्यतेला, एक मिनिट, हा, अदृश्यतेला दृश्यमान करा, रसायने आणि कचऱ्याचे सुदृढ व्यवस्थापन. त्यानंतर ऑपरेशन ब्रह्मा झालं होतं. हे ब्रह्मा असं लक्षात ठेवायचं आहे. ब्रह्मा म्हणजे आपला जो आपण तसे ऑपरेशन वगैरे केलंच आहे ऑपरेशनच्या लेक्चरमध्ये, तुम्ही तिथून बघू शकता. तर हे आपलं जे बर्मा होतं, बर्मा किंवा म्यानमार, तिथं भूकंप आला, तिथं आपण ऑपरेशन पाडलं होतं, ते ऑपरेशन ब्रह्मा होतं. ठीक आहे, त्यानंतर मॉरिशस. आता मॉरिशस मध्ये मोदीजींनी महासागर विजन हे टाकलं होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता महासागर आधी सागर विजन होतं, तर ते पण आपण जे आपलं काय म्हणतात डिफेन्सचं लेक्चर होतं त्याच्यामध्ये प्रॉपर बघितलंय, आणि तिथं सागर आणि महासागर दोन्ही बघितलंय. ठीक आहे, तिथं परत बघू, पण एकदा आपण फुल फॉर्म बघून घेऊ. म्युच्युअल अँड होलिस्टिक ऍडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ अक्रॉस द रिजन. तर हा नवीन दृष्टिकोन आहे, हा मोदीजींनी मांडलेला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर हे लक्षात ठेवायची काही गरज नाही. ह्याच्यावर ऑलरेडी प्रश्न आला होता की जे चायनामध्ये ते हायड्रो पॉवर डॅम कोणत्या नदीवर आहे, तर हे लक्षात ठेवा, यारलुंग झांगपो. तर हे आहे जी ब्रह्मपुत्रा नदी आहे, तर ह्याच नाव आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर या ऍक्शन समिट, ह्याच्यावर पण ऑलरेडी प्रश्न विचारून झाले, त्याच्यावर विचारणार नाही. आता जे नवीन झाली समिट तर त्याच्यावर विचारतील, आणि विचारला पण होता UPSC मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर आणि हा जो आहे हा प्रश्न MPSC मध्ये विचारला होता. त्याच्यानंतर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मधून बाहेर पडणारे देश कोणते? USA आणि अर्जेंटिना. कॉम्पॅक्ट करार. आता हा एक लक्षात ठेवा, कॉम्पॅक्ट करार अमेरिका आणि इंडिया ह्यांच्यामध्ये आहे. तर कॅटलायझिंग ऑपॉर्च्युनिटीज फॉर मिलिटरी पार्टनरशिप, ऍक्सेलरेटेड कॉमर्स अँड टेक्नॉलॉजी. तसं हा कॉम्पॅक्ट करार लक्षात ठेवा एवढंच. त्यानंतर UNHRC मधून बाहेर पडणारे देश कोणते कोणते आहेत? USA, इस्रायल आणि निकारागुआ. ठीक आहे, तर जे ह्युमन राईट्स काउन्सिल आहे त्याच्यातून बाहेर पडलेले आहे. त्याच्यानंतर ऑक्सफोर्ड वर्ड ऑफ द इयर हे आपण मगाशी बघितलं होतं, ब्रेन रॉट. त्यानंतर पहिली बिमस्टेकची युथ समिट ही गांधीनगर गुजरातला झाली होती, एवढं लक्षात ठेवून द्या. ठीक आहे, ही बिमस्टेकची युथ समिट आहे, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, चलो फिर संपल्यात आपले सगळेच्या सगळे इंटरनॅशनल रिलेशनचे. बाय.